आजच्या दिवसभरातील हा तिसरा सामना सुरू होतोय. आणि हा पहिला चेंडू इरकल यांचा सरळ खेळलाय बॅकवर्ड डीप मिड विकेटला 6 धावांसाठी. प्रेक्षागृहामध्ये आज प्रेक्षकांची संख्या थोडीशी कमी आहे, पण जसं स्पर्धा सामने पुढे जातील तसं संख्या सुद्धा वाढेल. पण काल विशेष कौतुक करायला पाहिजे, काल रात्री 2:34 प्रेक्षक जागचे हल्ले नाहीत. त्यांनी संयोजकांच्या विनंतीला मान देऊन संपूर्ण स्पर्धेचा आनंद घेतला आणि डावाची सुरुवात होती ती षटकाराने. गोलंदाजीला ते संदीप पाटील, अमोल कुंभार 2 चेंडूमध्ये 6 धाव संख्येवर. अनिल इरकल नॉन स्ट्राईकला. आणि हा अतिशय स्वेर चेंडू सरळ खेळलाय तो 6 धावांसाठी. फाईन लेगला चेंडू बॅटच्या टॉप एजला लागून सरळ जातोय तो 6 धावांसाठी. षटकार. आणि स्क्वेअर लेग पंचाने रिव्ह्यू मागितलाय. चेंडूचं अतिशय उसळी छातीच्या वर आहे का चेंडू खाली आहे याबद्दल आता परीक्षण केलं जाईल. धावसंख्या आहे ती आणि हा नो बॉल आहे. पंच, तृतीय पंच, तिसरे पंच मनोज लोखंडे सांगतायत हा नो बॉल आहे. आणि या नो बॉलच्या सहाय्याने धाव संख्या होती ती 13. पहिल्या चेंडूवरती षटकार, मग निर्धाव, मग नो बॉलवरती षटकार आणि आता फ्री हिट. आणि हा थांबून येणार चेंडू फाईन लेग सर्कलमध्येच खेळलाय. चेंडू 2 धावांसाठी. आता हा थोपला जाऊपर्यंत 2 धावा पूर्ण होत आहेत आणि पुन्हा एकदा धावबासाठी रिव्ह्यू घेतला जातोय. सलग 2 चेंडूवरती 2दा तिसऱ्या पंचांची मदत घेतली जाते या स्पर्धेमध्ये. दरम्यान समालोचन कक्षाच्या समोरून मंगसुळे बंधूंची जोडी जाते. सोहन नलगे आहेत. मंगसुळे कुटुंबियांची नवीन पिढी सुद्धा दिसते आपल्याला. फलंदाज नाबाद आणि धाव संख्या पहिल्या 3 चेंडू अखेरीस 15. आणि आज प्रसारण अतिशय थेट क्षण क्षण तात्काळ दिसत आहेत. आणि प्रत्येक फटका ऑन साईडला खेळायचा प्रयत्न अमोल कुंभार यांचा. स्पर्धा सुरू झाली त्यावेळेला ते 41 वर्षाचे होते, आज ते 42 वर्षाचे आहेत. स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी त्यांचा अभिष्टचिंतन सोहळा सर्व खेळाडूंनी विशेषतः संजू मालक साहेबांनी स्वतः पुष्पगुच्छ देऊन या मैदानातच केला होता. आणि हा चेंडू सरळ बॅटने खेळलाय थेट गोलंदाजी डोक्यावरून. आणि ज्यांची फलंदाजी सरळ बॅटने असते ते अतिशय चांगले मजबूत फटके खेळू शकतात. हा षटकार आणखीन एक धावसंख्या वाढवण्यासाठी अतिशय महत्त्वपूर्ण ठरतो. धावसंख्या होती ती 21. आपण पाहताय अजून सुद्धा या मैदानाच्या सभोवताली ज्या उंच उंच इमारती आहेत त्या सर्व इमारतीवरून प्रेक्षक सामने पाहत आहेत. काल कॅमेरामन यांनी सर्व प्रेक्षकांचे दृश्य सुद्धा दाखवलं. आणि चेंडू स्लोअर वन सरळ खेळला होता तो लॉंग ऑफला एका धावेसाठी. शेवटच्या क्षणी चेंडूची गती संदीप पाटील यांनी अनपेक्षितरित्या कमी केली. मैदानामध्ये आपल्याला दिसतं काहीतरी रंगीत आहे, चमकतंय. ते आहेत बेल्स, ज्याला आपण एसटी म्हणतो. त्या क्रिकेटच्या माध्यमातून आपल्याला जे जे नवीन गोष्टी आहेत त्या जयसिंगपूरपर्यंत आणण्याचं कार्य क्रिकेट क्लब ऑफ जयसिंगपूर करत आहे. 6 तारखेपासून क्रिकेटचा हा थरार जयसिंगपूर प्रीमियर लीग 2025 ही स्पर्धा आता अंतिम सामन्याच्या दिशेने अंतिम टप्प्यामध्ये आता जाऊन पोहोचते. आज रात्री साधारणतः 9:30च्या सुमारास आघाडीचे 4 संघ निश्चित होतील. आणि फलंदाज धावबदून परतल्यानंतर धाव संख्या येते
1 बाद 21. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या 21. याच गतीने जर धावा जमत राहिले तर साधारणतः 168 धावा होतील. पण हाच धावांचा वेग सातत्यानं राहील असं निश्चित काही सांगता येत नाही. मैदानामध्ये वाऱ्याची गती आहे, त्यामुळे समालोचना करताना थोडासा वाऱ्याचा आवाज सुद्धा तुम्हाला जाणवतोय. मैदानामध्ये आता चंद्र पूर्ण दिसतोय. आज वैशाख पौर्णिमा, अतिशय आल्हाददायक असं वातावरण मैदानामध्ये आहे. काल याच वेळेला मैदानामध्ये पाऊस चालू होता, पण संयोजकांचे प्रयत्न अतिशय सकारात्मक आणि चांगल्या कार्याला देवसुद्धा साथ देतो असे म्हणतात. आणि काल पाऊस थांबला आणि स्पर्धा ही शेवटी 2:30 वाजेपर्यंत का होईना पण पूर्ण झाली. आणि हा चेंडू सरळ आल्या क्षणी सरळ खेळाय. बॅकवर्ड स्क्वेअर लेग स्क्रीनच्या पाठोपाठ चेंडू जातोय. 6 धावांसाठी धावसंख्या होते ती 27. 1 बाद 27 आणि प्रोजेक्टेड स्कोर होतोय तो 185. या जर गतीने आपण धावा जमवल्या आणि हा फटका खेळला होता अमोल कुंभार. 8 चेंडूमध्ये 26 या धावसंख्येवरती पोहोचतायत. पुन्हा एकदा अर्धशतकाच्या दिशेने वाटचाल चालू आहे ती अमोल कुंभार यांची. अमोल कुंभार आपल्या ऐतिहासिक आणि वैभव संपन्न अशा जयसिंगपूर नगर परिषदेच्या जल विभागाचे कर्मचारी, पाणी पुरवठा विभागाचे कर्मचारी आज आपल्या बॅटचं पाणी पुन्हा एकदा सर्व गोलंदाजांना दाखवत आहेत. धावसंख्या ती 1 बाद 27. डावातले दुसरं षटक चालू आहे आणि गोलंदाज आहे तो आकाश पडियार, सिटी एंड कडून गोलंदाजी करतोय. आणि चेंडू पडायच्या अगोदरच आपला स्टान्स बदलताना आता रिव्हर्सचा फटका, बॅकवर्ड पॉइंट आणि गलीच्या मधून 4 धावांसाठी षटकार चौकार अतिशय वेगवान धावा अशासाठी जमवल्या जात आहेत. कारण काही क्षणातच या आघाडीचे 4 संघ ठरणार आहेत आणि जर सामन्यातील गुणांची बरोबरी झाली तर रन रेटवरती संघ हा आघाडीवरील रन रेटचा संघ असणारा संघ स्पर्धेच्या उपांत्य फेरीसाठी पात्र ठरणार आहे. त्यामुळे येईल तो प्रत्येक फलंदाज आज धावा वाढवायचाच प्रयत्न करतोय. धावसंख्या ती 1 बाद 31. आणि हा कव्हर मध्ये खेळलेला फटका थेट बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेने धाव बाद करायची संधी. नो बॉल इशारा पंचांचा. पंच धनंजय डुबल अतिशय दक्ष. स्क्वेअर लागलाय ते शिवराम गस्ते आणि या नो बॉलच्या साईने धावसंख्या होती ते 1 बाद 32. 1.2 षटकाचा खेळ पूर्ण झालेला आहे. म्हणजे 8 चेंडूमध्ये पहिल्या 8 चेंडूमध्ये 32 धावा या संजय 11 संघाच्या झालेल्या आहेत. त्यांच्या आघाडीचे अमोल भोजने आज मैदानामध्ये नाही आहेत, अनुपलब्ध आहेत. त्यांच्या गैरहजेरीत सुद्धा चांगली कामगिरी. आणि पुन्हा एकदा फायनलला चेंडू आता खेळाय थेट फेक साहेबांच्याकडे येऊपर्यंत 1 धाव दोन्ही फलंदाजांनी पूर्ण केलेली आहे. धावसंख्या ती 1 बाद 33. आज जर आपण प्रसारण स्क्रीनवरती पाहत असाल तर थेट पहिल्या दिवशी काही क्षणांचा विलंब होता, पण आज दुसऱ्या दिवसापासून सर्व प्रसारण थेट दिसतंय. आणि डावातील दुसरं षटक चालू आहे. 1 बाद 33 अशी धावसंख्या आहे. प्रोजेक्टेड स्कोर 168 पासून 185 पर्यंत पोहोचल्याने दरम्यान पुन्हा एकदा स्वैर चेंडू तो सुद्धा जातोय तो यष्टरक्षकाच्या खूप मागे आणि हा चौकार अशा रीतीने पंचकार मिळतोय. वाईड आणि 4 या 5 धावा अतिरिक्तच्या स्वरूपात मिळतात. धावांचा बोनस मिळतोय तो संजय 11 संघाला. धावसंख्या होते 1 बाद 38. आणि आता प्रोजेक्टेड स्कोर या धावांच्या सरासरीवर आपण अंतिम ते किती स्कोर होईल याचा एक अंदाज करतोय. तो आता 202 वर जाऊन पोहोचतोय. या स्पर्धेमध्ये 128 धावसंख्येचा उच्चांक आहे. आणि चेंडू सरळ खेळाय समालोचन कक्षाच्या थेट समोर चेंडू येतोय. मैदानाबाहेरील प्रेक्षकाचा झेल घेण्याचा प्रयत्न, मात्र चेंडू पुन्हा जातोय तो आतमध्ये. धावसंख्या झालेली 1 बाद 44. दुसरं षटक अजून पूर्ण व्हायचं आहे आणि जर या षटकामध्ये जर अर्धशतक पूर्ण व्हायचं झालं तर या स्पर्धेतील सांघिक सर्वात वेगवान अर्धशतक असू शकेल. 1 बाद 44. आणि हाच तो फटका, हीच ती वेळ, हाच तो क्षण आणि पूर्ण होते संघाचं अर्धशतक दुसऱ्या षटकामध्ये. आतापर्यंत सर्व अर्धशतकं झाली ती इतक्या तिसऱ्या आणि चौथ्या षटकामध्ये झाली होती. आता 50 धावा झालेल्या आहेत. 1 बाद 50. अजून एक चेंडू बाकी आहे षटकातील. अतिशय कॅल्क्युलेटेड फलंदाजी दोन्ही फलंदाजांच्याकडून केली जाते.
आणि हा फटका खेळला होता राजू कुरणे यांनी. 2 चेंडूमध्ये 12 धावसंख्येवरती पोहोचत आहेत. 11 चेंडूमध्ये अमोल कुंभार 31 या धावसंख्येवरती नाबाद आहेत. मिड विकेटला खेळलेला फटका, 1 बाद 50. निश्चितच अतिशय धावांचा डोंगर पुन्हा एकदा पाहायला मिळेल आज. आणि हा रिव्हर्स फटका खेळायचा प्रयत्न, राजू कुरणे यांचा षटक संपतोय. 2 षटकांच्या अखेरीस धावसंख्या आहे 1 बाद 50. त्याच्यामध्ये 7 अतिरिक्त धावा आहेत. आणि हे संपूर्ण समालोचन ऑनलाईन स्कोअर हार्दिक धनवडे आणि ऑफलाईन स्कोअर श्रीमान प्रशांत धनवडे, बुद्धिबळाचे राष्ट्रीय पंच. हे दोन्ही धनवडे पिता पुत्र यांच्या सहकार्यानं आपणापर्यंत प्रसृत केलं जातं. आपण क्रिकेटमध्ये, वैद्यकीय क्षेत्रामध्ये, अभियांत्रिकीमध्ये, राजकीय क्षेत्रामध्ये पिता पुत्रांच्या जोड्या पाहत असतो, पण ही पहिली जोडी आहे जे स्कोरर म्हणून काम पाहत आहे. प्रशांत धनवडे साहेब हे आपल्या जयसिंगपूरचे सुपुत्र आणि बुद्धिबळ खेळाचे राष्ट्रीय पंच आहेत. ते ऑफलाईन स्कोर लिहिण्याचं काम करतायत. तर त्यांचे चिरंजीव हार्दिक धनवडे हे ऑनलाईन स्कोअरच्या माध्यमातून हे तात्काळ माहिती यूट्यूबवरती लाईव्ह प्रसारण पाहणाऱ्या सर्व मान्यवरांच्यापर्यंत जाते. आणि संपूर्ण प्रसारण tenniscricket.in च्या माध्यमातून ही मुंबईकर मंडळी आपल्याला थेट प्रसारण घर बसल्या आपण क्रिकेटचा आनंद घेतोय. आणि जगभरातल्या जयसिंगपूरकर नागरिकांच्यापर्यंत ही संपूर्ण स्पर्धा विनासायास आपल्याला पाहायला मिळते. आणि हा चेंडू तिसऱ्या षटकातील खेळ येतो. बॅकवर्ड स्क्वेअरला गोलंदाज येतो रमेश. फलंदाजाने एकच धाव घेतलेली आहे. आणि आता राजू कुरणे पोहोचत आहेत 3 चेंडूमध्ये 12 या धावसंख्येवर. 12 चेंडूमध्ये 32 या धावसंख्येवर असलेले अमोल कुंभार हे नॉन स्ट्राईकला जात आहेत. आणि 3 चेंडूमध्ये 12 धावसंख्येवर असलेले राजू कुरणे आता स्ट्राईकवरती आहेत. यष्टीरक्षक, थर्ड मॅन, बॅकवर्ड पॉईंट, स्वीपर कव्हर, लॉंग ऑफ, लॉंग ऑन सीमारेषेवरती आहे. तर मिड विकेट, बॅकवर्ड स्क्वेअर लेग आणि फाईन लेग सर्कलच्या आत आहे. आणि हा लेग कटर चेंडू पडल्या क्षणी बाहेर पडतोय. मात्र चेंडू जातो तो स्वीपर कव्हरमध्ये. एक धाव पूर्ण केले. दुसऱ्या दिवशी फलंदाज पडतात. फेक येते आणि फेक सूर मारून पकडायचा प्रयत्न. तिसऱ्या दिवशी फलंदाज इच्छुक. मात्र अमोल कुंभार आणि शेवटच्या क्षणाला होकार दिलेला आहे. चेंडू जातोय तो लॉंग ऑनला. आणि लॉंग ऑनचा खेळाडू सुद्धा थोडासा नाराज दिसतोय. संपूर्ण जे मैदानामध्ये क्षेत्ररक्षणामध्ये थोडीशी जी ढिलाई होते, ज्या ठिकाणी 2 धाव होते त्या ठिकाणी अनपेक्षितरित्या तिसरी धाव सुद्धा मिळते. धावसंख्या होते ती 1 बाद 54. प्रोजेक्टेड स्कोर पुन्हा एकदा 185 वरती येतोय. आणि अतिशय वेगाने टाकलेला हा चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर. साधारणतः ऑफ स्टंप आणि ऑफ स्टंपच्या बाहेर गोलंदाजी करायचा सर्वच गोलंदाजांचा प्रयत्न असतो. आणि त्यानुसारच ऑफ साईडचं क्षेत्ररक्षण सजवण्यात आलेलं आहे. थर्ड मॅन, बॅकवर्ड पॉईंट, स्वीपर कव्हर, एक्स्ट्रा कव्हर आणि लॉंग ऑफ. आणि हा चेंडू स्ट्रेट बॅटने खेळला थेट कॅमेरामनच्या दिशेने. आणि हा चेंडू जातोय तो शिवराम गस्ते यांचा चौकाराचा इशारा. आणि ज्याची स्ट्रेट बॅट आहे, सरळ बॅटने जो फलंदाज खेळतो तो निश्चितच अतिशय महान खेळाडू म्हणून त्याची गणना होते. या चौकाराच्या साहाय्याने धावसंख्या होते 1 बाद 58. हा चौकार खेचला होता अमोल कुंभार, ज्याने आता 14 चेंडूमध्ये 36 धावसंख्येवरती अर्धशतकाच्या दिशेने त्यांचीही वाटचाल चालू आहे. आणि हा चेंडू आला क्षणी चेंडूला फक्त दिशा दिली, टायमिंग शॉट. हा चेंडू जातोय तो 6 धावांसाठी. अमोल कुंभार सातत्यानं फलंदाजीमधलं सातत्य अमोल आपल्या संघासाठी अनमोल आहे. धावसंख्या होती ते 1 बाद 64. तिसऱ्या षटकातील एक चेंडू होणे बाकी आहे. अक्षरशः सहजपणे खेळावं. फलंदाजी दिसायला एवढी सोपी वाटत असली तर ते नसते. त्याच्यामागे फार मोठं परिश्रम असतात, टायमिंग असतं, चेंडूचं आकलन असतं. आणि पुन्हा एकदा आखूड टप्प्याचा चेंडू बॅकवर्ड स्क्वेअर लेगला खेळलाय. कॅमेरामन विघ्नेश त्या ठिकाणी आहे, त्याच्याजवळ हा चेंडू थांबवला जातोय. या दरम्यान 1 धाव फलंदाजीने पूर्ण केलेलं आहे. 3 षटकांच्या अखेरीस धावसंख्या होते 1 बाद 65. आणि या 65 धावांच्या मध्ये 7 धावा आहेत. या षटकामध्ये 15 धावा गेलेल्या आहेत. पहिल्या षटका अखेरीस धावसंख्या होती 21. दुसऱ्या षटका अखेरीस धावसंख्या होती 50. तिसऱ्या षटका अखेरीस धावसंख्या होती 65. या षटकामध्ये 15 धावा गेलेल्या आहेत. 3 षटकांच्या अखेरीस 65, जवळपास 22 धावांची सरासरी या आघाडीच्या फलंदाजाने आपल्या संघासाठी खेळ केलेली आहे. आणि आता एड्रॉकर साहेब आणि सर्व खेळाडू, संजीव मालक प्रेमी सर्व खेळाडू आता रणनीतीबद्दल चर्चा करतायत. आणि गोलंदाजीचा भार आता सोपवला जातोय तो वाहिद ऐनापुरे, एक अतिशय चांगले फिजिओ ट्रेनर. मैदानामध्ये एखादा खेळाडू जखमी असला, मैदानाबाहेर एखादा खेळाडू जखमी असला तरी त्याला तंदुरुस्त करायचं स्किल, कौशल्य वाहिद ऐनापुरे यांच्या हातामध्ये.
8 षटकांचा सामना आहे, त्यापैकी 3 षटकांचा खेळ झालेला आहे. धावसंख्या ती 1 बाद 65. आणि विनंती करतोय गोलंदाजांना, कृपया आपल्याला 40 मिनिटांचा कालावधी आहे. 40 मिनिटाच्या कालावधीमध्ये आपली गोलंदाजी पूर्ण होणे आवश्यक आहे. उद्या या स्पर्धेचा उपांत्य फेरीचे 2 सामने आणि अंतिम सामना या मैदानावरती रंगणार आहे. या तिन्ही सामन्यासाठी उद्या स्पर्धेचा अंतिम दिवस असणार आहे. सर्व जयसिंगपूर वासियांना, जयसिंगपूर पंचक्रोशीतील तमाम नागरिकांना, क्रिकेट प्रेमी प्रेक्षकांना, आपल्या सर्वांना क्रिकेट क्लब ऑफ जयसिंगपूरच्या वतीनं सस्नेह निमंत्रण. आणि हा चेंडू सरळ खेळलाय स्वीपर कव्हरमध्ये 4 धावांसाठी. वाहिदचा हा चेंडू त्या ठिकाणी ऑफ साईडला फार मोठं क्षेत्र मोकळं आहे आणि जवळपास आज जयसिंगपूरचा रविवारचा बाजार ज्याप्रमाणे आपण मनमुराद खरेदी करतो त्याप्रमाणे फलंदाज सुद्धा मनमुराद फटकेबाजी करताय. डावातील आपण 4थ्या षटकामध्ये पोहोचतोय आणि धाव संख्या होते 3.1 षटकानंतर 69 धावा. जशा धावा वाढताय तसं प्रेक्षकांची संख्या वाढते. मैदानामधील गारवा सुद्धा तसा वाढतोय, मैदानामधील झाडं सुद्धा त्या प्रमाणात हलत आहेत. धाव संख्या 69. मैदानामध्ये सामना पाहण्यासाठी माता भगिनी उपस्थित आहेत, त्यांचंही सहर्ष स्वागत. आणि मुलींच्यासाठी क्रिकेट ही सुद्धा नवीन संकल्पना क्रिकेट क्लब ऑफ जयसिंगपूरच्या माध्यमातून आपण उद्घाटनाच्या दिवशी पाहिलं. क्रिकेट क्लब ऑफ जयसिंगपूरचा रेड संघ, क्रिकेट क्लब ऑफ जयसिंगपूरचा ब्ल्यू संघ, या दोन्ही संघामध्ये उदयोन्मुख मुलींचा, क्रिकेट खेळणाऱ्या मुलींचा समावेश होता. आणि हा रिव्हर्स फटका बॅकवर्ड पॉइंटच्या डोक्यावरून सरळ खेळला येतो 4 धावांसाठी. सलग 2 चेंडूवरती 2 चौकार. अमोल कुंभार यांचं अर्धशतक पूर्ण होतंय. अमोल कुंभार पोहोचतायत 18 चेंडूत 51 धावसंख्येवर. बॅट उंचावर अमोल कुंभार प्रेक्षकांची मानवंदना स्वीकारतायत आणि आता त्यांनी खरोखर बॅट उंचावलेली आहे. अभिनंदन अमोलजी, आपल्या सातत्यपूर्ण फलंदाजीने आपण तमाम जयसिंगपूर वासियांचं मन जिंकलेले आहेत. आणि फलंदाजीमधील सलग सातत्य आपण वारंवार पाहतोय. सोहन नलगेनं फलंदाजीमध्ये सातत्य दाखवलं, अमोल कुंभारने दाखवलं, अक्षय कांबळेने दाखवलं, मंगसुळे बंधूंनी दाखवलं. आणि पुढे येऊन आत्मविश्वास दुणावलेले अमोल यांचा हा चेंडू सरळ जातोय तो लॉंग ऑफ सीमारेषेबाहेर. या षटकातील ही चौकारांची हॅट्रिक होते. चौकार चौकार चौकार. पहिला चौकार होता तो स्वीपर कव्हरमध्ये, दुसरा चौकार बॅकवर्ड पॉईंट थर्ड मॅनच्या दिशेने, तिसरा चौकार लॉंग ऑफला. या षटकामध्ये 3 चेंडू झालेले आहेत. तिन्ही चेंडूमध्ये 4 4 4. धावसंख्या ती 1 बाद 77. अतिशय सहजपणे धावा दोन्ही फलंदाज जमवत आहेत आणि असंच जर राहिलं तर 150 पेक्षा 160 पेक्षा सुद्धा अधिक धावा होऊ शकतात. खेळतोय तो संघ संजय 11 संघाचा. आणि हा चेंडू थेट जातोय लॉंग ऑनला आणि चेंडू खाली आहे तो क्षेत्ररक्षक आणि बाद होतोय अमोल कुंभार. अमोल कुंभार जरी बाद झाले असले तरी त्यांनी आपल्या संघाला खूप मोठी चांगली सुरुवात करून दिली आहे. अतिशय आक्रमक अशी सुरुवात करून दिलेली आहे. कारण कोणत्याही संघाचं दुसऱ्या षटकामध्ये 50 धावा झाल्या नव्हत्या, ते त्यांनी कमालाच करून दाखवली. आणि धावसंख्या आहे अमोल कुंभार बाद होण्यापूर्वी 2 बाद 77. 3.4 षटकांचा खेळ पूर्ण झालेला आहे. या षटकामध्ये 2 चेंडू बाकी आहेत. एकंदरीत या सामन्यामधील या डावातील 26 चेंडू बाकी आहेत आणि अमोल कुंभार बाद झाल्यानंतर थोडासा उसासा मिळाला असेल सर्व गोलंदाजांना. सर्व क्रीडा रसिकांच्यासाठी एक उद्याचा दिवस हा पर्वणीचा दिवस ठरणार आहे. माननीय आमदार डॉक्टर राजेंद्र पाटीलजी यड्रावकर साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त क्रिकेट क्लब ऑफ जयसिंगपूर अर्थात JPL 2025 चे हे सर्व सामने उद्याचा या स्पर्धेचा अंतिम दिवस. या अंतिम दिवसात उद्या 2 सेमीफायनल व फायनलचा सामना रंगणार आहेत. अत्यंत तुल्यबळ असे संघ सेमीफायनलमध्ये दाखल झालेले आहेत, होणार आहेत. अजून एक संघ यातला दाखल होणार आहे. असे 4 संघ सेमीफायनलसाठी इथं झुंज देणार आहेत. कॉट बिहाइंडचं अपील पंचांनी फेटाळून लावले. निर्धाव चेंडू. तसेच हे सदरचे सर्व सामने उद्या ठीक बरोबर 5 वाजता चालू होतील.
2 सेमीफायनल व फायनलचा सामना उद्या रंगणार आहे. आणि हा झेल 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 सुटतोय. चेंडू सरळ हाताला लागून जातोय तो स्वीपर कव्हर मध्ये. चेंडूचा वेग मात्र कमी झाला. वाहिद ऐनापुरे अतिशय भरसक प्रयत्न करतायत या षटकामध्ये. अमोल कुंभारने त्यांनी बाद केलं. त्याच्यानंतर पुढील आलेला फलंदाज. धावसंख्या आहे 4 षटकांचा खेळ पूर्ण होतोय. 4 षटकांच्या अखेरीस धावसंख्या ती 79. पहिल्या 12 चेंडूमध्ये 50 धावा संजय 11 संघाने केल्या होत्या. दुसऱ्या 12 चेंडूमध्ये 29 धावा केलेल्या आहेत. 79 वरती पोहोचतोय तो संजय 11चा संघ. 24 चेंडू बाकी आहेत आणि 24 चेंडूसाठी मैदानामध्ये खेळाडूंच्या मध्ये रणनीती आखण्याचं काम सुद्धा सुरू आहे. फलंदाजांना सूचना देण्यात येत आहे. त्यासाठी मैदानामध्ये थिंक टँक सुद्धा कार्यान्वित झालेला आहे. आपण पाहता साखळी फेरीतील आजचा हा शेवटचा दिवस आणि शेवटच्या दिवसातील तिसरा सामना. यानंतर आणखीन 2 सामने होत आहेत आणि यापुढील समालोचनासाठी आपल्या माय मराठीमधून पांडुरंग महाराज आंधळे पंढरपूरकर. तर नक्कीच नाही, धन्यवाद सर. जय मैदानाकडे 4 षटक 2 विकेट 79 धावा संजय 11 संघाकडून पाहायला मिळत आहेत. फुलटॉस लाईनचा चेंडू. यावेळेस मात्र चेंडूला भरगस्त बॅटने खेळून काढलेला आहे डीप मिड विकेटच्या दिशेमध्ये. दरम्यान इथे 1 धाव घेतली जाते. एका धावेने 80 धावा आलेल्या आहेत संजय 11 संघाच्या. अमर सुतार 2 धावेवरती खेळत आहेत आणि राजू शर मात्र 16 धावेवरती खेळत आहेत. एक अतिशय आक्रमक मॅच मैदानामध्ये. निर्णायक सामने आजपासून आतापासून. यावेळेस गुडलँड स्पॉटवरती पहिला टप्पा टाकला जातोय आणि सरळ चेंडू जातोय झेलच्या मोबदल्यामध्ये. एक मोठी विकेट, मोठा मासा गळाला लागतोय. जवळजवळ मला वाटतं आतापर्यंत 80 धावा 3 विकेटच्या मोबदल्यामध्ये. पण संजय 11 संघांच्या दिशेने जर बघितलं तर पहिल्या 2 षटकामध्ये अतिशय उत्कृष्ट असं षटक मैदानामध्ये पाहायला मिळालं. म्हणजे जवळजवळ मला वाटतं सर 11 चेंडूमध्ये अर्धशतक झालं होतं. 11 चेंडूमध्ये एक जलद गतीचे अर्धशतक पाहायला मिळालं की जेवढ्या 5-6 दिवसामध्ये आजच्या 6व्या दिवसाकडे येतोय आपण. आणि 6 दिवसामध्ये सगळ्यात फास्ट अर्धशतक जर पाहायला मिळालं तर संजय 11 संघाकडून पाहायला मिळालं. पवन पाटील येत आहेत. स्ट्राईकवरती खेळतील. संदीप पाटील गोलंदाजीसाठी अतिशय आक्रमक हे खेळाडू मैदानात. आणि आजचा जो दिवस आहे तो मात्र निर्णायक असणार आहे. उद्याच्याला फायनल कोण खेळेल. यावेळी 2 पावलं पुढे जाताना पंचांचा निकाल व्हाईट बॉलचा अतिरिक्त 1 धाव स्वैर चेंडू घोषित केला पंचांनी. या स्वैर चेंडूच्या दिशेने 1 धाव येते. एका धावेच्या साह्याने जाऊन धावफलक पोहोचलेले 81 धावेवरती. 5वं षटक मैदानामध्ये प्रगतीपटावरती मार्गस्थ लावताना संदीप पाटील. यावेळेस हलक्या हाताने पंच केला चेंडू. कव्हरच्या दिशेत 1 धाव घेतलेल्या दोन्ही फलंदाजाच्या साह्याने. तर 82 धावा आलेल्या आहेत स्कोअर पटावरती. यावेळेस मात्र पुरेपूर समाचार घेतलेला आहे लॉंग ऑफला. आणि तिथं एक सुंदर इथे झेल टिपला जातोय. मॅन लाईन्स झेल म्हणलं जातं. आणि एक मोठी पारी मैदानात संपुष्टात येते. जवळजवळ मला वाटतं 82 धावेवरती पुन्हा एक मोठी विकेट मैदानामध्ये जाते संजय 11 संघाचे. सातत्याने आमचे स्कोरर सांगत असतात की एक चेंडू, गुणलेखक सांगत असतात एक चेंडू आम्ही जर नाही विसरलो, थोडा नाही घेतला मैदानातला तर मिस्ट होऊ शकतं. आणि समालोचक सांगतात की एक चेंडू घेणं गरजेचं आहे.
पण अशा वेळेस जर धावसंख्या पहिल्या 2 षटकामध्ये जर मोठी असेल तर दुसऱ्या 2 षटकामध्ये ती स्थिरावते आणि शेवटच्या 2 षटकामध्ये ती मात्र अतिशय उंचपणे जाते. तर निश्चितच सर पाहतोय आपण 4 चेंडू झालेले आहेत 5व्या षटकातले 82 धावा आलेले 4 विकेटच्या मोबदल्यामध्ये संजय 11 संघाच्या. नक्कीच सर नक्कीच ज्यावेळेस पाहतोय की आपण पहिल्या 3-2 षटकामध्ये धावांची गती जी आहे ती पाठीमागच्या 5व्या षटकाकडे येताना थोडी मंदावते आणि कमी झालेली आहे. स्ट्राईक रेट कमी झालेला आहे आणि मैदानात येत आहेत संजयजी इरकल. संजय इरकल हे मैदानामध्ये खेळण्यासाठी येत आहेत. 11 नंबरची जर्सी. स्ट्राईकवरती खेळतील. नॉन स्ट्राईकवरती त्यांना पवन पाटील साथ देतील. यावेळेस पुलेर लाईनचा चेंडू शरीरावरती येतोय. अद्याप तो कळला नाही पण बॅटवरती येतोय अर्धा काथा आणि चेंडू जातोय ऑन साईडला मिड विकेटवरती. मिड विकेट एरियामध्ये चेंडू जोपर्यंत फील्ड करतात तोपर्यंत मात्र दोन्ही फलंदाजाने एक धाव घेतली. एका धाव्याच्या साह्याने 83 धावा आलेल्या आहेत स्कोअरपटावरती. जातोय आपण मैदानामध्ये सर निश्चितच एक थरारक सामना मैदानामध्ये निर्णायक सामना मैदानामध्ये. संदीप पाटीलचा पुढील चेंडू यावेळेस क्लिक केलेला आहे. सरळ लेग साईडला चेंडू भिरकवलेला आहे. चेंडू उसळी मारतोय आणि दरम्यान जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. चेंडू पंचांचा निकाल येतोय. 4 धावा. एक अतिशय दर्शनीय स्ट्रोक. बऱ्याच वेळानंतर स्कोरपट हलवणारा हा चौकार. 87 धावा 4 विकेट आणि 5 षटकाच्या समाप्तीनंतर संजय 11 संघाची धावसंख्या. संदीप पाटील जवळजवळ 2 विकेट 29 धावा 12 चेंडूमध्ये. एक अतिशय दोन षटकं त्यांनी अतिशय महत्त्वपूर्ण टाकली पण 2 विकेट महत्त्वपूर्ण तंबूमध्ये पाठवले. 29 धावेवरती त्यांची दोन्ही षटकं इथं मैदानामध्ये संपलेले आहेत. 5 षटक 4 विकेट आणि 87 धावा संजय 11 संघाच्या दिशेने जर बघितलं तर ही पहिली विनिंग मैदानामध्ये चाललेली आहे. विनर विनिंगकडे जाताना अजून मला वाटतं 2 सामने असतील. ही विनिंग सोडतात 2 सामने म्हणजे पूर्ण अर्धा खेळ मैदानामधनं आजच्या दिवसाचा 5 सामन्यांचे जे काय 5 विनिंग हाफ डाऊन आणि फुल डाऊन 5 सामन्यांची जी अर्धी विनिंग अजून बाकी आहे. अर्धी विनिंग चालू मैदानात आहे पण त्यामधील अजून 12 चेंडू येणं बाकी आहेत संजय 11 संघाकडून बघितलं तर बॅटिंग लाईनला. वाहिद ऐनापुरे बॅकफुटला जात आहेत आणि पंच केलेला आहे. सरळ चेंडू स्क्वेअर पॉईंटच्या दिशेत चाललेला आहे. चेंडू मात्र जातोय सनसनीत खणखणीत येतोय ब्रँडेड चौकार. 91 धावा आलेल्या आहेत स्कोअर पटावरती. संजय इरकल यांच्या बॅटमधून निघालेला हे एक उत्कृष्ट बॅकफुटला आले. परफेक्ट बॅटवरती चेंडू घेतला कव्हर पॉईंटच्या दिशेने. शतरक्षक मात्र तैनात असून सुद्धा तो चुकतोय आणि डीप लाईनला चेंडू जवळ जाऊन धडकतोय बाउंड्री लाईनच्या दिशेमध्ये. तर पाहायला गेलं तर सर 91 धावा म्हणजे पाठीमागच्या या वेळेमध्ये थोडीशी गती कमी झालेली आहे धावसंख्येची. यावेळेस रिव्हर्शिप खेळायचा प्रयत्न. लेग स्लिपचा खेळाडू पुढे येत आहेत. एक धाव मात्र काय रोखू शकणार नाहीत. एका धाव्याच्या साह्याने जर बघितलं गेलं तर धावसंख्या जाऊन पोहोचते जवळजवळ 92 धावा. 4 चेंडू येणं अजून. वाहिद ऐनापुरे यांचे वाहिद सरांनी बी अतिशय सुरेख या स्पर्धेमध्ये काम केलेलं आहे. अष्टपैलू खेळी केलेले आहे. काही सामने त्यांच्या हातातनं चुकलेले आहेत. काही सामने अजून हातात आहेत आणि आजचा निर्णायक सामना त्यांच्या हातामध्ये अजून आहे. जाऊया मैदानाकडे. 92 यावेळेस मात्र पूर्ण समाचार घेतलेला आहे. काय सुंदर. यावेळेस मात्र झिंगाट 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 षटकार खटॅक. मानवंदना देतोय स्वागत कक्षेला आणि बसलेले अतिथी मात्र पाहतायत की या षटकाराला मात्र सलाम करत आहेत. 98 धावा झालेल्या आहेत संजय 11 संघाच्या. यावेळेस थोडं शरीर झुकवलं गेलं. निश्चितच तलवारीच्या मापात पाठीमागं समोर चेंडू खेळला गेला आणि पाहतोय आपण की ऐनापुरे यांच्याकडे जर बघितलं गेलं तर एक चांगली गोलंदाजी म्हणता येते. षटकार चौकार जाणारच यात काही नाही. शस्त्र 6 त्यांच्याकडे आहेत पण फलंदाज मात्र यावेळेस पवन पाटील 11 धावेवरती जाऊन पोहोचलेले आहेत. 98 धावा. 2च धावा कमी आहेत शतकासाठी.
यावेळेस मात्र पंचांचा निकाल अगोदरच येतोय. स्वैर चेंडू घोषित केलेला आहे. वाईड बॉलचा इशारा. 99 धावा आलेल्या आहेत स्कोअर पटावरती या वाईडच्या साह्याने. उद्याच्याला या स्पर्धेची सांगता असेल, सर्वांनी उपस्थित राहायचं आहे. आणि जे दररोज येतात तेच प्रेक्षक असणारच आहेत, पण उद्या डबल प्रेक्षक येणार आहेत. आपटलेला चेंडू सरळ बॅटने थोडासा खेळून काढला ऑफसाईडला. चेंडूवरती खेळाडू येतोय, फील्ड केला जातोय, गलत थ्रो केला जातोय आणि इकडेही मिसफिल्डिंग होते. आणि मला वाटतं फिल्डिंगमध्ये ज्यावेळेस तुमची पकड मजबूत असते त्यावेळेस तुम्हाला दाखवता येतं की मी एक सुरेख फिल्डर आहे. 101 धाव झालेले आहेत. 101 संजय 11 संघाच्या दिशेने जर बघितलं तर शेवटचा चेंडू 6व्या षटकातला येत आहेत. वाहिद ऐनापुरे यांच्या कोट्यातून येणारा हा चेंडू शेवटचा या षटकातला. पवन पाटील, ओ हो डीप एक्स्ट्रा कव्हर, लॉंग एरिया, व्हॉट अ कॅच, व्हॉट अ मॅच. मोठा झटका. धावसंख्या मजबूत जागेवरती आहे, मजबूत स्थितीमध्ये जाऊन पोहोचलेले आहे. सुरेख स्ट्रोक खेळत आहेत. पर 6 षटकाच्या समाप्तीनंतर 5 विकेटच्या मोबदल्यामध्ये 101 धावा येत आहेत संजय 11 संघाच्या स्कोअर पटावरती. अजून 12 चेंडू. संजय इरकल अजून मैदानात आहेत. 5 धावेवरती खेळत आहेत 3 चेंडूमध्ये. आणि ऐनापुरे यांनी मात्र आपली दोन्ही षटकं 12 चेंडूमध्ये 27 धावा देऊन 2 विकेट आपल्या खात्यावरती नोंदवलेले आहेत, संघाच्या खात्यावरती नोंदवलेले आहेत. तर यानंतर जाऊया मैदानामध्ये 12 चेंडूसाठी एक 15-20 धावा जर आले तर 135-30 धावा निश्चितच या स्कोअर कार्डच्या दिशेने दिसत आहेत. 30-35 धावा होतील असा अनुमान लावला जातोय क्रिकेटच्या माध्यमातून. तमाम जमलेले सर्व माझे मित्रपरिवार अतिथी कक्षामध्ये आमचे मान्यवर बसलेले आहेत. या जयसिंगपूर नगरीमधले सर्व वयोवृद्ध नागरिक सुद्धा आज या 5-6 दिवस त्यांची उपस्थिती या मैदानावरती आहे आणि कायम त्यांच्या उपस्थितीमध्ये हे सामने पार पडत आहेत. उद्याचा दिवस शेवटचा असेल. तुका म्हणे त्याचसाठी केला होता अठास, उद्याचा दिवस गोड व्हावा म्हणून उद्याच्या दिवसाची सर्वजण वाट बघत आहात. सर्वजण अतिशय मोठ्या आनंदाने वाट बघत आहात. म्हणजे उद्याची फायनल कशी होणार. आपटलेला चेंडू, लेट बॅट, निश्चितच कुठंतरी थोडीशी अपील केली जाते पंचांकडे. आणि मला वाटतं नक्कीच कुठंतरी दोन्ही पंचांमध्ये बातचीत होईल. बॅटचा बॉलचा संपर्क झाला, ती न झाला, तो पंचांच्या नजरेमध्ये बंद झालेला आहे. मात्र यष्टीरक्षकांनी जे आपलं काम केलं अतिशय उत्कृष्ट. डोळ्याची पापली इकडच्या तिकडे होती तोपर्यंत चेंडू लपखवला आणि चेंडू सरळ आणि बोटवरती केलं गेलंय. ओ हो फलंदाजाला जावं लागतंय जागा सोडून. पंचांनी, लारा सरांनी, डीडी सर मात्र दोघा जणांमध्ये बातचीत झाली आणि यावेळेस मात्र संजय इरकल सरांना वापस जावं लागतं. एक मोठी विकेट मैदानाच्या बाहेर जाते. एक लाईन लेन फलंदाजी चालली असताना ज्यावेळेस कुठंतरी आपली गलती होते, गेच घेऊन जातो चेंडू, थोडंसं कुठंतरी मला वाटतं ग्लेजिंग लागतं बॅटला आणि ते कुठंतरी याच विकेटसाठी पाहतोय आपण. 101 6 विकेटच्या मोबदल्यामध्ये 7वं षटक मैदानामध्ये प्रगती पटावरती मार्गस्थ लावताना आकाश. एका मोठ्या स्पर्धेचा उद्याच्याला शेवटचा दिवस असेल. जयसिंगपूर क्रिकेट क्लब सर्व क्रिकेटवासींना ते परवा दिवशी त्याच्या 2 दिवसाच्या पलीकडे जवळजवळ वर्षभर लक्षात राहील अशी अस्मरणीय स्पर्धा ही उद्याच्याला या मैदानावरती संपन्न होईल. फिल्डिंगच्या स्पेसमध्ये बदल करताना थोडा बदल मात्र डीप थर्डमॅनचा खेळाडू थोडासा पुढे बोलवलेला आहे. डीप स्क्वेअर पॉईंटचा खेळाडू डीप लाईनला पाठवलेला आहे. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर आणि डीप एक्स्ट्रा कव्हर निश्चितच मिड ऑफ आहे. यावेळेस बघितलं गेलं तर पॉईंट कव्हर पॉईंट, गली स्लिप आणि पंचांचा पुन्हा एकदा हात गोलंदाजासाठी. शॉर्ट ऑफ लाईनचा चेंडू, आखूड टप्प्याचा चेंडू लेग साईडला जातोय, सरळ स्क्वेअर लेगच्या बाहेर चेंडू जातोय. सनसनीत खणखणीत चौकाराचा थरार येतोय. झिंगाट चौकार. झिंगाट म्हणजे गेल्या 2 वर्षाखाली एक पिक्चर आला होता नागराजजी मंदुळे साहेबांचा, सैराट. त्यामध्ये झिंगाट गाणं फेमस होतं
आणि ज्यावेळेस प्रेक्षकांना आनंदी करायचं असं त्यावेळेस कुठंतरी संगीतमय शब्दाची आठवण म्हणून मैदानात बोलावं लागतं कॉमेंटेटरला. जरा हे बोलून थोडंसं उत्तेजना निर्माण होते मनामध्ये खेळाडूंच्याही फलंदाजाच्याही. 105. यावेळेस मात्र बॅटची कडा लॉंग द कार्पेट स्क्वेअर लेग. खेळाडू येतोय चेंडूवरती. काय सुंदर इथे चेंडू फील्ड केला जातो. एक धाव पूर्ण दुसऱ्या धावेसाठी. हो 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 हो, एका हाताने थ्रो कलेक्ट केलेला आहे. वंडरफुल असं दृश्य आपले भारतीय संघातले कॅप्टन महेंद्रसिंगजी धोनी. कारण भारतीय संघ असावा तर भारतासारखा असावा आणि कॅप्टन असावेत तर ते मात्र महेंद्रसिंग धोनी यांच्यासारखे असावेत. आता मात्र संजयजी पाटील साहेबांनी अतिशय सुंदर असं यष्टीरक्षकाचं काम आणि तो थ्रो करेक्ट केलेला आहे. 107 धावा आलेले आहेत स्कोअर पटावरती. एक धमाकेदार सामने. आयोजन नियोजन स्पर्धेच्या माध्यमातून संकल्पना 6 विकेट 107 म्हणजे पाठीमागच्या शॉर्ट ऑफ प्लेन लाईनचा चेंडू रिव्हर्शिप खेळला जातोय. थर्ड मॅनच्या दिशेनं क्षेत्ररक्षक आहे तिथं. स्क्वेअर पॉईंट क्रॉस लाईन मध्ये एक धाव दुसरी धाव आणि छलांग मारलेली आहे. निश्चितच मला वाटतं आणि दोघा दलामध्ये मिसअंडरस्टँडिंग होते. कल करे सो आज, आज करे सो अभी. पतंगाची दोरी तुटलेली आहे. दरम्यान इथे एक खेळाडू वापस जातोय पेव्हिलियनच्या दिशेमध्ये. आणि यावेळेस जर मोठी तुम्ही चूक करत असताल, एक लाईन लेन तुमची जमलेली आहे, पार्टनरशिप मैदानामध्ये आहे. पार्टनरशिप जमवण्यासाठी काही चेंडूचा कालावधी घेतला जातो. पार्टनरशिपमध्ये क्रिकेटमधलं सगळ्यात अहम शब्द आहेत पार्टनरशिप. एक 10-15 धावेची पार्टनरशिप, 20-25 धावेची, 50-60 धावेची आपण सहजासहजी बोलून जातो. तीच पार्टनरशिप मैदानामध्ये चाललेली होती. अशा परिस्थितीमध्ये धावचीतची संधी मैदानामध्ये निर्माण होते. 7वं षटक, 2 चेंडू अजून येणं बाकी आहे आकाश सरांचे. तर यावेळेस मात्र संघाला ते विकेट मिळते. संजय 11 संघाकडे जर बघितलं तर 108 धावा आलेले आहेत 7 विकेटच्या मोबदल्यामध्ये. आणि फक्त सुपर षटकाचे सामने झाले नाहीत, नाहीतर बाकी सगळे सामने या मैदानावरती झालेले आहेत या 5 ते 6 दिवसामध्ये. बॉल टू रन सुद्धा मैदानामधून पाहायला मिळाल्या. इक्वल स्कोर झाले. यावेळेस गॅपमध्ये चेंडू टोलवला जातो. एक्स्ट्रा कव्हर या एरियामध्ये. तिथं क्षेत्ररक्षक मात्र डीप लाईनला तैनात केला गेलेला आहे. आणि ज्यावेळेस क्षेत्ररक्षक डीप लाईनला तैनात केला जातो त्यावेळेस लॉंग द कार्पेटमधले चेंडू जातात त्यावेळेस त्यांना ते थांबवण्यासाठी सोपं जातं, कारण त्यांना तो चेंडू त्यांच्याकडे येताना दिसतो. 109 धावा झालेल्या आहेत संजय 11 संघाच्या 7 विकेटच्या मोबदल्यामध्ये. आकाश पुन्हा एकदा षटकातला शेवटचा चेंडू घेऊन 10 ते 15 पावलं पाठीमागे पंचांच्या. यावेळेस चॉप केलाय चेंडू ऑन साईडकडे येतोय. लॉंग द कार्पेट एरिया चेंडू फील्ड केला जातोय. एक धाव मात्र निश्चित मिळेल. आणि जवळजवळ मी पंचांकडे जातोय. पंचांनी इशारा केलेला आहे 7 षटकाच्या समाप्तीनंतर 7 विकेटच्या मोबदल्यामध्ये 110 धावा आलेल्या आहेत संजय 11 संघाच्या. हॅलो. यानंतरच्या षटकानंतर पुढच्या सामन्यात जे नाणेफेक होईल. पुढचा सामना आहे नयनतारा ऑप्टिकल्स जय भीम स्पोर्ट्स वर्सेस शाहूनगर फायटर्स. दोन्ही संघाचे संघनायकांना आपण आल्याची नोंद द्यायची आहे. आणि या षटकानंतर नाणेफेक प्रमुख पाहुणे आलेले आहेत त्यांच्या हस्ते नाणेफेक होईल. नयनतारा ऑप्टिकल्स जय भीम स्पोर्ट्स वर्सेस शाहूनगर स्पोर्ट्स. हॅलो. यानंतरचा होणारा सामना जय भीम स्पोर्ट्स विरुद्ध शाहूनगर फायटर्स. दोन्ही संघाच्या करणाऱ्यांना विनंती आहे नाणेफेकीसाठी यायचं आहे. आणि मैदानामध्ये येताना प्रदीप सावंत यांच्याकडे गोलंदाजी दिली जाते. हो, अतिशय चांगला चेंडू, बाहेरचा चेंडू पॉईंटच्या दिशेमध्ये खेळतो. पण कव्हर, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर असेल मिड ऑफचा एरिया असेल, या दिशेला मात्र क्षेत्ररक्षण अतिशय सुंदर सजवलेलं आहे. 111 धावा आलेल्या आहेत संजय 11 संघाच्या. शॉर्ट ऑफ लेन लाईनचा चेंडू वडून आणलेला चेंडू आहे. मिड विकेट कावू कॉर्नरमध्ये येतो चेंडू. कावू कॉर्नरमध्ये चेंडू फील्ड करताना क्षेत्ररक्षक चेंडूला अलगंद उचलत आहेत
आणि थ्रो करत आहेत. जवळजवळ तोपर्यंत एक धाव निघून गेलेले, 112 धावा आलेल्या आहेत. आतापर्यंत स्कोअर कार्ड मात्र सजलेला आहे. हर्ष गायकवाड पुन्हा एकदा स्ट्राईक वरती. हर्ष हर्ष म्हणजे आनंद, हर्ष म्हणजे उत्साह, हर्ष म्हणजे अगदी आनंदानं कुठलीही गोष्ट तुम्हाला मी हर्षून सांगतोय. फुलटॉस लाईनचा चेंडू लॉंग ऑफ मिड ऑफ वरनं जातोय. वॉट कॅच, वॉट अ मॅच. आजच्या सत्रातला सगळ्यात वंडरफुल कॅच. एकदा जोरदार टाळ्या वाजल्या पाहिजेत या डाण्यावागासाठी. हा, नजर पाहिजे तर बाज सारखी पाहिजे. 10 किलोमीटरवरून आपली शिकार धरतो आणि चाल कशी पाहिजे तर वाघासारखी पाहिजे. आणि अशा या स्पर्धेला हे सर्व खेळाडू लाभलेले आहेत. नजर चित्त्याची, चाल वाघाची आणि खेळ क्रिकेटच्या मैदानामध्ये चाललेला आहे. 112 धावा, 8 विकेट. शेवटच्या षटक मैदानामध्ये मार्गस्थ लावताना प्रदीप सावंत, एक मोठी विकेट त्यांच्या खात्यावरती गेलेली आहे आणि एक संजय 11ला मोठा झटका लागतोय. जवळ मैदानाकडे सर 8 विकेट म्हणजे जवळजवळ शेवटच्या टप्प्यात फलंदाजी येते. 112 धावा म्हणजे पाठीमागच्या 4 षटकामध्ये एकदम थंडावलेली धावसंख्या. अगदी वातावरण जसं गारटलंय तशी. यावेळेस लॉंग ऑफच्या दिशेमध्ये खेळून काढलेला चेंडू आहे. दुसरा टप्पा खेळाडूच्या हातामध्ये. मिस अंडरस्टँडिंग, मिस अंडरस्टँडिंग. अरे दीवानो मुझे पहचानो, कहां से आया मैं हूं कौन. यावेळेस मात्र फलंदाज वापस जातोय आणि क्षेत्ररक्षकाला निश्चितच टाळ्या वाजवून अभिनंदन करत आहेत स्वतः संजयजी. तर निश्चितच आपण पाहतोय की एखाद्या रक्षकाचं कौतुक केलं जातं ना, त्याच्या हृदयावरती डबल ठोका नाही, अगदी त्याचे ठोके व्यवस्थित चालतात आणि आनंदाने ते पण त्याचे भारावून जातो अतिशय. 113 धावा झालेल्या आहेत. शेवटचे 2 चेंडू येणं बाकी आहेत. अतिथी कक्षेकडे आमचे मान्यवर येत आहेत सामन्याचा आनंद घेण्यासाठी. शॉर्ट ऑफ लाईनचा चेंडू, कव्हर, एक्स्ट्रा कव्हर, डीप लाईनला खेळाडू आहे तैनात. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेसाठी बी धावत आहेत. एक गुड इनिंग. दुसऱ्या धावेसाठी सुद्धा दोन्ही फलंदाजांनी आपली कामगिरी पार पाडलेली आहे. शेवटचा चेंडू येईल पण 115 धावा आलेल्या आहेत स्कोअर कार्डवरती. म्हणजे आजच्या सत्रामध्ये जो संघ आत आहे तो आत आहे, बाहेर गेल्यानंतर खट्याक. जाऊया मैदानाकडे. शेवटच्या चेंडूला प्रहार केलेला आहे. एक्स्ट्रा कव्हर, लॉंग द एरिया चेंडू. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेसाठी सुद्धा पळत आहेत. दुसरी धाव पूर्ण केलेली आहे. तिसऱ्या धावेसाठी काय होईल काय सांगता येत नाही. 3 सेकंद मात्र क्रिकेट असोसिएशनचा नियम असतो की धावसंख्या घेताना आणि 8 षटकाच्या समाप्तीनंतर 9 विकेटच्या मोबदल्यामध्ये 117 धावा आणि क्रिकेटचा खतरा म्हणजे आजच्या दिवसातला खतरा 17 मैदानामध्ये. यानंतर आमचे टॉस आदरणीय महेशजी कलगुडगी साहेब यांच्याकडे जातोय. टॉस करून घेत आहेत ते. अठ्ठेचाळीस चेंडू आणि 118 धावेची आवश्यकता. यानंतरचा होणारा सामना शाहूनगर फायटर्स विरुद्ध जयभीम स्पोर्ट्स. नाणेफेक होतोय चेतन चौधरी शेठजी यांच्या शुभ हस्ते. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती आहे की आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे. किरण सादळे, देवा पडियार. आता होणारा सामना शाहूनगर फायटर्स विरुद्ध जयभीम स्पोर्ट्स. ह्या सामन्याचं नाणेफेक होत आहे. प्रमुख पाहुणे आहेत चेतनजी चौधरी शेठजी, अर्जुनजी देशमुख साहेब, त्याचबरोबर क्रिकेट क्लब ऑफ जयसिंगपूरचे अध्यक्ष मनोजजी डिगे साहेब. हॅलो.
आमदार डॉक्टर राजेंद्रजी पाटील यड्रावकर साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त क्रिकेट क्लब ऑफ जयसिंगपूर आयोजित जयसिंगपूर प्रीमियर लीग आजच्या हा 6वा दिवस आणि आजच्या दिवसातला हा 4था सामना होतोय. जय भीम स्पोर्ट्स विरुद्ध शाहूनगर फायटर्स ह्या सामन्याच्या टॉससाठी प्रमुख पाहुणे उपस्थित आहेत. चेतन चौधरी शेठजी, अर्जुनजी देशमुख साहेब, क्रिकेट क्लब ऑफ जयसिंगपूरचे अध्यक्ष मनोजजी डिगे साहेब. फिल्डिंग हॅलो. नाणेफेक जय भीम स्पोर्ट्सने जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे. दोन्ही संघांना बेस्ट लक. चला चला उरकतं घ्या. स्क्रीनवरती आपण पाहत आहोत अतिशय उत्कृष्ट दर्जेदार असे छायाचित्रण मात्र या क्रिकेटच्या दिशेने दाखवत आहेत आमचे कॅमेरामॅन. tenniscricket.in लाईव्ह चे सर्व ऑपरेटर, सर्व कॅमेरामॅन, सर्व आमचे मित्रपरिवार. आयुष आहे तिकडं, पलीकडे तो बसलेला आमचा साई भक्त आहे, साहिल पाटील आहे, पुष्पा आहे, रोहित सर आहेत, संविश पण आहे, रॉबर्ट आहेत आणि नाही नाही बरेच जण आपण पाहतोय की यावेळेस जातोय मैदानामध्ये. भोजने सर येत आहेत आणि हर्ष हे येत आहेत, हर्ष गायकवाड मैदानामध्ये आणि मला वाटतं प्रदीप सरांकडे चेंडू सुपूर्त केला जातोय. यावेळेस आपण जरा थोडंसं चेंजिंग बघतोय. आता गेलं तर संजयजी यड्रावकर आणि आकाश आणि तसे राजू गोलंदाजीसाठी सजलेलं आहे सर्व मैदान. आणि ABCD यावेळेस चेंडू टप्पा खातोय. चेंडूनं टप्पा खाल्ला तसाच काटा चेंज केला, सरळ चेंडू यष्टीरक्षकाच्या गॅदरमध्ये विसवलेला आहे. 100 जवळजवळ 18 धावेचं हे डोंगर पूर्ण करायचं आहे. यावेळेस पंच केलाय पॉइंटकडे चेंडू. हलक्या हातानं सन्मान दिला गेलाय, स्टेअर केला जातो, खेळला जातो, ढकलला जातो. पण यष्टीरक्षकाने मात्र आपली नजर अगदी ऑफस्टिकच्या जवळ आणि बेलच्या टोकावरती नजर, याला म्हणायचं क्लोज किपरिंगचा बादशाह. यावेळेस पुन्हा एकदा टिच केलाय गॅपमध्ये. हो हो, यावेळेस मात्र धावसंख्या मिळणार. क्या बात आहे. थोड्या वेळामध्ये एक धावसंख्या मैदानामध्ये येते. हलक्या हातानं हलक्या पुश बॅटने जर टिच केला तर चेंडू जवळजवळ पॉईंट कव्हर पॉईंटच्या दिशेमध्ये जातो. आणि लेझर बॉलमध्ये हे प्रोफेशनल स्ट्रोक खेळले जातात. गॅपमध्ये नुसतं गॅप बघायचा, त्या दिशेला खेळायचं.
1 धाव आलेले आहे स्कोअर पटावरती. आणि आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या समोरच संजयजी इरकल साहेब 11 नंबरची जर्सी, एक अतिशय उत्कृष्ट फिटनेस. आणि क्रिकेटला काय लागतं तर फिटनेस आणि हुनर. यावेळेस मात्र हो 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 कॉटन कॅचचा चान्स होता, पण तो मिस झालेला आहे. हाताला चेंडू धडकला आणि चेंडू सरळ पाठीमागे गेला पंचांच्या दिशेने. आमचे लारा सर थोडेसे दूर होते, निश्चितच पाहतोय आम्ही त्यांना जाऊन धडकला असता, पण त्यांचं लक्ष खूप आहे. 2 धावा झालेल्या आहेत. हा म्हणजे त्यांचा तिरफळा निश्चितच इकडे तिकडे झाला असता. जाऊया मैदानाकडे. हो अतिशय सुरेख चेंडू, सुरेख सुरेख स्वैर मारा, थोडासा मला वाटतं सरळ मारा, स्वैर नाही सरळ मारा. आणि संजू मालक प्रेमी संघाकडे जर बघितलं तर ही पहिल्यांदा मैदानात जोडी येते संघासाठी. काय करते शेवटचा चेंडू. क्या बात आहे, गॅप मध्ये आउटस्टँडिंग, सुपर से ऊपर, झिंग झिंग झिंगाट येतोय, लवली लॉलीपॉप चौकार. 42 चेंडू मध्ये 112 धावेची आवश्यकता, 6 धावा. पहिलं षटक संपलेलं आहे संजू मालक प्रेमी संघाच्या दिशेने जर बघितलं गेलं तर. संजय 11 संघाने 8 षटकामध्ये तब्बल 117 धावा बनवल्या आणि 118 धावेचं आव्हान ठेवलेलं आहे संजू मालक प्रेमी संघासमोर. तर त्यातले 6 चेंडू मैदानात गेलेले आहेत. सलामीची जोडी मैदानात आहे, 6 धावा आलेल्या आहेत. 42 चेंडूमध्ये 112 सहजरित्या होऊ शकतं, कारण अपोजिट संघ बनवू शकतो म्हणजे तुम्ही बनवू शकतात. आणि दोघांनाही तेवढीच समान ताकद असते, समान खेळाडू असतात. फक्त खेळाडूंचा फॉर्म काय चालतो याच्यावरती निर्भर असतं. वातावरण अतिशय सुंदर, एकदम थंडगार वातावरण आहे. गॅलरी फुल भरलेले आहे. पलीकडची अर्धी आमच्या पाठीमागलची फुल भरलेली आहे गॅलरी. क्रिकेट प्रेमींनी उपस्थिती नोंदवलेली आहे. कमिटीकडून त्यांचं हार्दिक स्वागत. आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या वाढदिवसानिमित्तानं या स्पर्धेचं नियोजन केलेलं आहे. आयोजक नियोजक मात्र संजय मालक पाटील यड्रावकर. यावेळेस सुंदर चेंडू सरळ स्टेट लाईन मध्ये येतोय, गॅप मध्ये टोलवलेला चेंडू आहे आणि सुटला. हो हो हो, जीवन हे विकेट राजा, जो हुकला तो संपला. खटॅक. समझ के ना समझ के समझने वाले की समझ की बात होती तो समझ जाते. 10 धावा. क्रिकेटमध्ये मी अनेक वेळा सांगतो की पकड पाहिजे. माजी नगराध्यक्ष आदरणीय सुनीलजी पाटील मजलेकर साहेब त्यांचं इथं आगमन होतंय. आगतम स्वागतम सुस्वागतम. आपण अतिथी कक्षामध्ये विराजमान व्हावं अशी नम्र विनंती. 41 चेंडू 108 धावेची आवश्यकता. फिल्डिंगच्या स्पेसमध्ये पुन्हा बदल केलेला आहे. खूप मोठ्या मोठ्या मान्यवरांची उपस्थिती उद्याच्याला होणार आहे. उद्या ह्या स्पर्धेची सांगता असणार आहे आणि देवा आलेला आहे आपली टीम 11 देण्यासाठी. यावेळेस स्वैर चेंडू घोषित केला पंचांनी. व्हाईट बॉलचा इशारा डीडीने. धनंजय डुबल म्हणजे सांगली जिल्ह्याचं निश्चितच त्यांच्याकडे क्रिकेट आहे. अशा प्रकारे गुडलँड स्पॉटवरती चेंडू खेळायचा आहे. बॅकफुटला येताना चेंडू यष्टी रक्षकाच्या हातामध्ये विसावतोय. निश्चितच सर एक चेंडू किमतीच असणार आहे, कारण किती किंमत लागते त्या मैदानामध्ये. हो अतिशय चांगला चेंडू मिड ऑफला खेळून काढला आहे. तितक्याच सुंदर इथे गुड रनिंग बिटवीन द विकेट. दोन्ही फलंदाजांनी अतिशय लवकरात लवकर क्विक अशी धावसंख्या मैदानातून बाहेर पाठवली. 12 धावा झालेल्या आहेत. 39 चेंडू 106 धावेची आवश्यकता. म्हणजे थोडंसं कुठंतरी रणसंग्राम वाढते, पण रणसंग्राम षटकार चौकारा पुढे काहीच नाही करू शकत. संजय येड्रावकर पुन्हा एकदा स्ट्राईक वरती खेळत आहेत. यावेळेस बाहेरचा चेंडू खेळायचा प्रयत्न. स्लिपच्या जागेवरती क्षेत्ररक्षक स्वैर चेंडू घोषित केलाय पंचांनी. व्हाईट बॉल. अतिरिक्त दोन्ही हात समांतर केले म्हणजे पंच मैदानामध्ये उडण्याच्या परिस्थितीमध्ये.
हलक्या हातानं पुश केलेला चेंडू खेळून काढलेला. म्हणजे क्रिकेटमधलं हे सगळ्यात एक धावेचं मिळतं जुळतं समीकरण. 13 धावा, 4 चेंडू झालेले आहेत. दुसऱ्या षटकातले 2 चेंडू येणं बाकी आहेत. 38 चेंडूमध्ये 104 धावेची आवश्यकता. 14 का 14 धावा, माफ करा, 14 धावा. यावेळेस मात्र मोठा फटका खेळायचा प्रयत्न. लॉंग द एरिया, लॉंगॉनच्या दिशेत चेंडू येतोय. सुंदर रीती चेंडू फील्ड केला जातोय आणि केवळ या चेंडूवरती एकच धाव मिळते. 15 धावा आलेल्या आहेत स्कोर पटावरती. 6 चेंडू 6 धावा. संजयजी एडरावकर आणि आकाश मचले मात्र खेळत आहेत ते 7 धावेवरती 5 चेंडूमध्ये. यावेळेस चांगला फटका लॉंग द कार्पेट. थोडी मिसफिल्डिंग, एक धाव तर मिळणार. एका दुक्का एक तेरी एक मेरी मैदानातनं बाहेर येत आहे आणि पंचांचा निकाल माझ्याकडे येतोय की 2 षटकाच्या समाप्तीनंतर सलामीची जोडी मैदानात 16 धावा. मी 16 धावेवरती गेल्यानंतर क्रिकेटपट्टूंना, क्रिकेट रसिकांना की आठवण करून देईल की 2 षटकानंतर पाहतोय 16 धावा. 16व्या ह्यात 16 धावसंख्येच्या आली 16व्या अंकाशी बरंच काही नातं निगडीत आहे. प्रथमतः बघितलं गेलं तर आपल्या क्रिकेटच्या क्षेत्रामध्ये सचिन रमेश तेंडुलकर यांनी 16व्या वर्षीच बॅट हातात घेतली बरं का महेशजी. आणि माऊली ज्ञानेश्वर महाराजांनीही 16व्या वर्षी ज्ञानेश्वरी लिहिली. आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी इतिहास ज्यावेळेस उभा केला त्यावेळेस 16व्या वर्षीच हातामध्ये तलवार घेतली. हे निश्चित असे आकडेवारी आणि ही सुवर्ण अक्षरं कुठंतरी मिळती जुळती आहे. पांडुरंग महाराज आंधळे यांनी 16 वर्षांचा उल्लेख केला. 16 वर्ष धोक्याचं असं म्हटलं जातं. महाराष्ट्राच्या एका सन्मान्य माजी मुख्यमंत्र्यांनी 16 वर्ष धोक्याचं म्हटलं होतं. त्याला सन्मान्य माजी मुख्यमंत्र्यांनी असं उत्तर दिलं होतं, तुम्हाला 16 वर्ष धोक्याचं आठवतं पण आम्हाला आठवतात ते 16 वर्ष धरमतरते मुंबई खाडी पार करणारे 16 वर्षे रुपाली रेपाळे, 16 वर्षी गुजरानवालामध्ये पाकिस्तान विरुद्ध खेळणारा सचिन तेंडुलकर, 16 वर्षी स्वराज्याचं तोरण बांधणारे शिवाजी महाराज, असं त्यांनी 16 आणि 16 वर्षी ज्ञानेश्वरी लिहिणारे ज्ञानेश्वर महाराज, असं 16 या अंकाचा महिमा त्यावेळच्या म्हणजे आताच्या माजी मुख्यमंत्री महोदयांनी त्यावेळेला आपल्या सहकार्याला सांगितला होता. धन्यवाद सरजी. यावेळेस मात्र चांगला फटका लॉंग ऑफच्या दिशेमध्ये. 1 बाउन्स, दुसरा बाउन्स येतोय दमदार JPLचा चौकार, थरारक चौकार येतोय. बऱ्याच वेळानंतर मात्र वातावरण थोडस चेंज झालेलं आहे. हवा हवाई. 20 धावा. संजू मालक प्रेमी, ओ हो यस, ऑफकोर्स गॅप मध्ये मात्र डीप स्क्वेअर पॉइंटला खेळाडू तैनात आहे. आणि रॉबर्ट सर म्हणतायत की चंद्र आता होता, चंद्र त्यांची ड्युटी संपलेली आहे. आता वातावरण थोडस अगदी काळोखीचं आहे. आकाशामध्ये बघितलं तर तिसऱ्या षटकामध्ये प्रवेश केलेला आहे. जवळजवळ 33 चेंडू 97 धावेची आवश्यकता अजूनही मैदानातून येणं बाकी आहे. या दोन्ही फलंदाजाला जवळजवळ मला वाटतं 50 धावेची पार्टनरशिप करावीच लागेल. फिल्डिंगच्या स्पेसमध्ये वारंवार बदल करताना जास्त फ्लाईट चेंडू आहे. कदाचित मला वाटतं हा चेंडू पंचांच्या निकालामध्ये गेलेला आहे. नो बॉल, नो बॉल आणि हॅडचा नो बॉल आहे. जवळजवळ मला वाटतं दिशा भरकटताना उघडा डोळे बघा नीट, येते फ्री हिट, फ्री हिट, फ्री हिट, फ्री हिट. यावेळेस मोठा फटका फ्री हिटचा. बम बम चिक बम, हवाई फायर, हवाई सफर, मसल पॉवर स्ट्रोक, षटकार. 28 धावा झालेल्या आहेत. आणि अशी जर फलंदाजी मैदानात पाहायला मिळाली तर धावसंख्येचा डोंगर तो मात्र सपाट होईल मैदानामध्ये. 32 चेंडूमध्ये 90 धावेची आवश्यकता.
मात्र टप्प्याचा किनारा, हवे चेंडू, चेंडूच्या खाली खेळाडू, आगे पिछे डाय बाय अगल बगल झेल सुटलेला आहे. समज म्हणजे थोडासा चमक होतोय, चेंडू चमकतोय. आणि ज्या वेळेस आपण मैदानात गेलो ना त्यावेळेस आपलं गुडघ्यापासून पाय खाली थरथर थर कापतात बरं का महेश सरजी. आपण बाहेरनं बोलतो हे ठीक आहे, पण मैदानात गेल्यानंतर जी अवस्था होती का नाही, आणि त्यावेळेस सामना असा यायला पाहिजे की एक चेंडू 2 धावा, 2 चेंडू 1 धाव, मग तर गुडघ्यापासून पाय खाली आहेत का नाही हे सुद्धा कळत नाही फलंदाजाला. एवढी खतरनाक अवस्था क्रिकेटमध्ये. आणि आणि कुठंतरी फटाक्याची आतिषबाजी चालू आहे, पण आवाज आमच्या कानापर्यंत येतोय प्रदुल ध्वनी. 31 चेंडूमध्ये जवळजवळ 89 धावेची आवश्यकता. हलक्या हातानं चेंडू पुश करून खेळायचा प्रयत्न. या जोडीमध्ये मला वाटतं एक चेंडू पुश करून खेळण्यात दुसऱ्या चेंडूला पाक आसमान दाखवतात अशी ही जोडी बनली मैदानामध्ये. 3 षटकाच्या समाप्तीनंतर सलामीची जोडी मैदानात आहे. 29 धावा झाल्यात. प्रति षटकाला जर हिशेब केला म्हणलं तर सर जवळजवळ मला वाटतं 957 म्हणजे 29 धावा आलेल्या आहेत. प्रति षटकात बघितलं तर आता राहिलेलं जे समीकरण आहे 30 चेंडूमध्ये 89 धावा म्हणजे सर होऊ शकतं बरं का हे समीकरण. पण क्रिकेटमध्ये कुठली गोष्ट सत्यामध्ये उतरवण्यासाठी त्याला कुठंतरी काय म्हणतात ना, लिंबू नारळ बिरळ काय चालत नाही, दवा चालत नाही ना, दुवा चालत नाही. दुवा म्हणजे देवाकडे, दवा म्हणजे डॉक्टर साहेबांकडे. आपल्या स्पर्धेमध्ये बरेच डॉक्टर साहेब आहेत, मग त्यांनीच सामना नेला असता उचलून दुवा आणि दवा. पण इथं काय दवा दुवा बिवा काय चालत नाही. इथं फक्त धुवादार पारी, तुमची बॅट, मैदान आणि तुम्ही जेवढं उपस्थित आहे तेवढंच इथं अनिवार्य आहे. बाकी सगळं खाट्याक आहे. तर यावेळेस आपण पाहतोय गोलंदाजीमध्ये अमोल, तर निश्चितच सर त्यांच्याकडे जाईल का पुढं षटक जाईल हेही बघितलं जात आहे. पर ही पहिली जोडी मैदानामध्ये एकदम पाय जमून बसलेले आहेत. संजयजी यड्रावकर आणि त्यांना साथ देत आहेत आकाश मचले. यावेळेस मात्र हुक केलेला चेंडू आहे, हवेत येतोय, चेंडूच्या खाली खेळाडू आहे, झेल सुटलाय. ओ हो 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 हो. अशा प्रकारे यावेळेस मात्र या चेंडूवरती झेल सुटतोय. 30 धावा झालेल्या आहेत. जिंकण्यासाठी मोठं आव्हान आहे. 29 चेंडू 88 धावेचं. शांतमय वातावरण, हलकीशी गुलगुली हवा आणि क्रिकेट मैदानामध्ये वाह, यासारखं जीवनच नाही. जिंदगी जीने के लिए. यावेळेस मात्र चेंडू खाली राहतोय, बॅट वरनं जाते, संपर्क झाला नाही बॅटचा आणि बॉलचा. चेंडू पाठीमागं यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसावतोय. या चेंडूवरती गोलंदाज फलंदाजावरती हावी होतोय. 28 चेंडू आणि 88 धावेची आवश्यकता. रिव्हर्सिप गॅप मध्ये अडवलेला आहे. क्या बात आहे, सुपर से ऊपर फिल्डिंग. एकतीस धावा आलेले आहेत स्कोअर पटावरती. 27 चेंडू आणि 87 धावेची आवश्यकता. अजून सुद्धा मैदानामध्ये तितके अजून चांद तारे अजून मैदानात आहेत सामन्यात आणि चंद्रोबा दिसायला लागलेला आहे. ओ हो हो, अप्रतिम, खणखणीत, सनसनीत, दणदणीत येतोय. देखना स्ट्रोक षटकार, बाहुबली षटकार. वाव, 37 धावा आकाश मचले यांच्या बॅटमधून निघालेला आहे. एक दर्शनीय स्ट्रोक पाहायला मिळाला. पण असे स्ट्रोक पाहायला मिळाले तर धावसंख्या वेगानं कमी होऊन जाईल. डीडी सरांना मला वाटतं काहीतरी मेसेज थोडासा दिला जातोय. आणि नयनतारा ऑप्टिकलचे सर्व आदरणीय स्क्रीनवरती आपण पाहताय तो वैशाख पौर्णिमेचा चंद्र अतिशय स्पष्ट, आणि चंद्र आणि ढग यांच्यामध्ये जो का लपंडाव चालू आहे, पाठशिवणीचा खेळ सुरू आहे, तो सुद्धा आपण पाहताय. नयनतारा ऑप्टिकल जयभीम संघाचे सर्व संघ मालक इथे उपस्थित आहेत. त्यांचेही मनपूर्वक आभार. ओ हो हो, या वेळेस मोठा धक्का.
बॅटला कट लागतोय, थोडा ग्लेज लागतोय आणि यष्टीरक्षकानं मात्र ते काम केलेलं आहे. 37 धावेवरती पहिली विकेट मैदानामध्ये. 25 चेंडूमध्ये 81 धावा होतील का? आमचे बिस्किट सर आलेले आहेत, ज्यांना इथं बिस्किट सर कुठलं बिस्किट आहे, क्रीमचं बिस्किट आहे का पार्लेजी आहे का नुसतं बिस्किट आहे, हे निश्चितच प्रेक्षकांनाही कळलं पाहिजे, जयसिंगपूरकरांना. पण आता जर बघितलं गेलं तर यावेळेस ते ओरिजिनल क्रीमचं बिस्किट आहे. त्यांनी जवळजवळ 80-70 धावा मैदानामध्ये मारलेत आपल्या संघासाठी. तर का म्हणलं जातं बिस्किट, हे त्याच्या मागचा इतिहासही असू शकतो महेश सरजी, बरं का. इतिहास मला खरोखर कौतुक वाटतंय. मी ज्यावेळेला इथं 2 एप्रिलला क्रिकेटचं समालोचन करायला आलो होतो, त्यावेळेला एक 6 वर्षाची मुलगी ओ बिस्किट काका म्हणून ज्यावेळेला हाक मारली, त्यावेळेला त्या 6 वर्षाच्या मुलगीपासून ते 60 वर्षाच्या वृद्ध वयस्कर क्रिकेट रसिकापर्यंत सर्वांच्या मध्ये बिस्किट हे नाव सुपरिचित आहे. पण हे बिस्किट नाव ठेवण्याचा कट कोण केला हे सुद्धा मला जाणून घेण्यासाठी अतिशय उत्सुक आहे. मी 25 चेंडूत 81 धावेची आवश्यकता. आणि मी सरळ जातोय बिस्किट सरांकडे. सरजी, यानंतरचं समालोचन थोडं आपल्या मुखातून यावं. तर यावेळेस बघितलं तर आमचे बिस्किट सर येतील लाईनवर, काय हरकत नाही. पण 4 षटकाच्या समाप्तीनंतर मी 1 विकेटच्या मोबदल्यामध्ये संजू मालक प्रेमी संघाकडे जातोय. 38 धावा झाल्या आहेत. आणि ज्यावेळेस पाहतोय आपण की संजयजी यड्रावकर जात आहेत 13 धावेवरती 13 चेंडूमध्ये. अतिशय उत्कृष्ट, कारण समान लेवलचा खेळ, आणि इकडचंही पारडं उंच नाही आणि इकडचंही पारडं उंच नाही. गोलंदाज बी नाराज झाला नाही पाहिजे आणि धावसंख्याही नाराज झाली नाही पाहिजे, अशा प्रकारे ही फलंदाजी चालू आहे मैदानामध्ये. 24 चेंडूमध्ये 80 धावेची आवश्यकता आहे. आमचे जुटत आहेत आमच्याशी बिस्किट सर. काय सांगितलं जाईल सर की आता जो सामना चाललेला आहे मैदानामध्ये, परिस्थिती कशी निर्माण होईल येणाऱ्या काळामध्ये? तर परिस्थिती जर बघितली तर आता तर गोलंदाज येत होतो पवन 24 चेंडूमध्ये 80 धावांची गरज, प्रति ओव्हर 20 धावा करणं हे निर्णायक असेल. कारण त्यासाठी आकाशला एक चांगली फलंदाजी करणे गरजेचेच आहे, कारण संघाचा आयकॉन खेळाडू आहे. त्यानंतर फलंदाज असेल तो संदीप पाटील, गणेश सूर्यवंशी. पण तर आकाशची विकेट जर घेतली तर संजय लोन संघ निश्चितच या सामन्यावरती पकड बनवू शकतो. आणि त्याची जबाबदारी घेण्यासाठी संघाचा कर्णधार आणि इरकल यांनी जबाबदारी टाकली. तो अक्षय साने उर्फ महाराज नावाने प्रसिद्ध. आणि आमच्यासोबत सुद्धा आहेत महेश पांडुरंग सर, त्यांनाही महाराज म्हणतात. पांडुरंग सर, तर चला आपण सामन्याकडे जाऊ. निश्चित आपण मुद्द्याकडे बोलूया. तुमचं बिस्किट नाव कशामुळे पडलं, थोडी चर्चा झाली पाहिजे. तर त्याचं पूर्ण श्रेय तर आमच्या घरातल्यांनाच जातं, कारण सगळ्यांनाच माहिती आहे की लहानपणापासून सगळ्यांना ते जे वस्तू आवडते त्या वस्तूवरतीच प्रेम असतं. आणि मारलेला स्लॉग सुपचा फटका हा सरळ जातोय 6 धावेसाठी. पुढे वरतीचा JPL 2025 ह्या सामन्यासाठी भेट देण्यासाठी राजेंद्र भाऊ अडके साहेब यांचं इथं आगमन झालेलं आहे. त्यांचं क्रिकेट क्लब ऑफ जयसिंगपूरच्या वतीनं सहर्ष स्वागत. त्याचबरोबर अशोकजी मळगे साहेब सामाजिक कार्यकर्ते, त्यांचंही इथं आगमन झालेलं आहे. क्रिकेट क्लब ऑफ जयसिंगपूरच्या वतीनं त्या दोन्ही मान्यवरांचं सहर्ष स्वागत. चेंडू पडल्यानंतर थोडा बाहेर जाणार चेंडू शफल केला फलंदाजाने. याच्यावरती पंचांनी ती योग्य डिलिव्हरी अशी ठरवली, कारण फेअर डिलिव्हरी असेल, कारण फलंदाजाने शफल केलं तर ती फेअर डिलिव्हरी मानली जाते. इंटरनॅशनल क्रिकेट नियमानुसार चाललेले सर्व सामने. हा फुलटॉस चेंडू, याच्यावरती प्रहार, हाही जातोय सीमा रेषाकडे, चौकार. इथे खराब गोलंदाजी म्हणावे पवनाच्याकडून. जर विकेट टू विकेट गोलंदाजी असेल तर एक चान्स मिळू शकतो गोलंदाजाला, की फलंदाज एक आक्रमक फलंदाज आहे आकाश. 118 धावसंख्येचा पाठलाग करताना संजय मालक प्रेमी संघाची धावसंख्या आहे 5व्या षटकामध्ये 1 बाद 48. लक्ष मोठं आहे पण कठीण नाही सर. मारलेला फटका, बराच वेळामध्ये चेंडू पवन येतोय आणि हा झेल आणि फलंदाज बाद. इथे महाराजने दाखवली फिरकीची जादू आणि फलंदाजाला पाठवला माघारी.
आणि इरकालेशीच्या मागे त्याला माहिती होतं की कोणाला काढायचं शेवटच्या चेंडूपर्यंत ज्या फलंदाजाला बाद करण्यासाठी जो गोलंदाज राखीव ठेवला होता त्याच गोलंदाजाला घेऊन आला अनिल इरकलाने. एमएससी करून महाराज आणि आमच्यासोबत आहेत 12th मॅन जे खूप नाराज होताना दिसतात संजय मलिक प्रेमी संघाचे, कारण त्यांना माहिती की प्राइसलेस विकेट आहे ती, आणि ती विकेट घेतल्यानंतर पूर्णपणे सामना एकाकी झुकलेला असंही दिसू शकतो, कारण एक अकुटपॅच चेंडू शॉर्ट चेंडू होता त्याच्यावरती प्रहार करण्याचा प्रयत्न आकाशचा बाद होतोय. तर महेश सर जर बघितला तर आता की आकाशने पहिला चेंडू होता स्लॉक शूट केला होता मिड विकेट डोक्यावरून षटकार, नंतरचा चेंडू एक फेअर डिलिव्हरी होती, त्यानंतर फुलटॉस चेंडू चौकार. या चेंडूवरती फलंदाजाला प्रवृत्त केलं होतं शॉर्ट चेंडू टाकून आणि त्याच्यावरती तो फसला. 20 चेंडूमध्ये 70 धावांची आवश्यकता आहे. अक्षय साने गोलंदाजीला सज्ज आहेत आणि या मैदानामध्ये आज सामन्याच्या निमित्तानं एक मात्र जेवढे सामने झालेले आहेत एक लक्षात येतं, ज्या वेळेला चंद्र दिसतोय त्याच वेळेला धावा होत आहेत. आता सुद्धा चंद्र झाकोळला गेलेला आहे. याच्या अगोदर संजय 11 संघाने पहिल्या 4 षटकामध्ये 79 धावा केल्या, शेवटच्या 4 षटकामध्ये 38 धावा केल्या, एकूण 117 धावा केल्या. आणि त्याच्या विपरीत असं आता फलंदाजी सुरू आहे ती संजू मालक प्रेमी संघाची. 2 बाद 48 या धावसंख्येवरती त्यांचा धाव स्थिरावलेला आहे. 20 चेंडूमध्ये 70 धावांची आवश्यकता आहे. आता फलंदाज होतो तो वाहिद अनापुरे, जस्ट नंबर 20. हळू अटकलेला चेंडू बॅटच्या खाली सरळ ड्राईव्ह केला जातोय लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये अलॉंग द कार्पेट. चेंडू 1 बाउन्स हातामध्ये संघाचा आयकॉन खेळाडू अमोल कुंभार त्याने एक धुवाधार पारी केली आपल्या संघासाठी. स्ट्राईक वरती आहेत आणि उजव्या यष्टीच्या खूप बाहेर असलेला अक्षयचा हा चेंडू. परत एकदा फ्लाईट टाकण्याचा चेंडू होता, उंची देण्याचा प्रयत्न, त्याच्यावरती नियंत्रण बिघडते गोलंदाजाचं. अक्षय साने महाराज याचं. आणि अक्षयचा चेंडू पडल्यानंतर free केलाय हवा outside ला. चेंडू सरळ आला कार्पेट चेंडू एकेरी धावसाठी अमर आहे. तर स्ट्राईक घेतली जाते संजय पाटील रेडोका साहेब यांच्याकडे. तर षटक सांगते 18 चेंडू मध्ये 67 धाव्यांची गरज. यानंतर होणारा सामना नयनतारा ऑप्टिकल्स जय भीम स्पोर्ट्स विरुद्ध शाहूनगर 11. अतिशय प्रेक्षणीय असा सामना होईल आणि त्या सामन्यामध्ये बरंच काही घडणार आहे. आणि त्यानंतर आणखीन एक सामना होईल. आणि गोलंदाजीला चेंडू दिला जातो तो अनिल इरकल यांच्याकडे. काल पावसाने व्यत्यय आणलेल्या दिवसामध्ये सुद्धा रात्री 2:30 वाजेपर्यंत सर्व प्रेक्षक मैदानामध्ये होते. सर्व खेळाडूंनी संयोजन समितीला प्रेक्षकांनी संयोजन समितीला अतिशय खूप मोलाचं असं सहकार्य केलं रात्री 2:30 वाजेपर्यंत. दरम्यान पुन्हा एकदा आपण मैदानामध्ये सज्ज आहोत पुढील षटकासाठी. 18 चेंडूमध्ये 67 धावांची आवश्यकता आहे. यष्टीरक्षक थर्ड मॅन बॅकवर्ड पॉईंट कव्हर पॉईंट आणि चेंडू खेळला आहे तो लॉंगला. चेंडू उसळी मारून कॅमेरामनच्या दिशेने जातोय असं वाटत असताना फलंदाजांना एका धावेवरती समाधान मानावं लागतंय. आणि लॉंग ऑनला थेट समालोचन कक्षाच्या जवळ छायाचित्रण करतोय तो समेश. अतिशय दक्ष. चेंडू कॅमेराला निश्चितच लागला असता. आणि पुन्हा एकदा सरळ फटका जातोय तो लॉंग ऑनला. खेळाडूला उजव्या बाजूला 4 बॉल जावं लागतंय. इरकल यांचं सेलिब्रेशन अतिशय जोरात आहे आणि निश्चितच महत्त्वपूर्ण अशी विकेट त्यांनी वाहिद ऐनापुरे यांची मिळवलेली आहे.
आणि आता 16 चेंडूमध्ये 66 धावांची आवश्यकता आहे. 2 बाद 52 अशी संजू मालक प्रेमी संघाची धावसंख्या आहे. आणि हा झेल लॉंग ऑनला टिपला होता. समालोचन कक्षाच्या पाठीमागचं प्रेक्षागृह हळूहळू भरत आहे. आणि हा चेंडू परत एकदा उसळी मारून आणि हा कॅच ऑफ द टुर्नामेंट, कॅच ऑफ द टुर्नामेंट झेल टिपलाय. आणि सर्व प्रेक्षक सर्व खेळाडू सूर मारून उंची हा झेल टिपला. खेळाडूचं नाव आहे अभिजित किरण तकडे सर यांच्याकडून 101 रुपये या झेलासाठी. खरोखर कौतुकास्पद. सूर उंच उसळी मारून सूर मारून हा झेल एक हाती टिपला. जर याचं छायाचित्रण आता आपल्याला दिसेल स्क्रीनवरती. चेंडू पडलाय, चेंडू हवेत आहे आणि हा चेंडू सरळ झेल दिसतोय बघा. हे बघा उंच उसळी मारून कॅच ऑफ द टुर्नामेंट. आणि अमरनेला विनंती आहे त्याने रेकॉर्डिंग आयुष्यभर जपून ठेवावं, आपल्या मुला नातोंडांना सर्वांना दाखवावं. धाव संख्या आहे ते 4 बाद 52. धाव संख्या आहे 15. चेंडूमध्ये 66 धावांची गरज आणि हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती गोलंदाज अनिल इरकल. बघा हॅट्रिक होते का. आणि हा स्लोअर वन सरळ ड्राईव्ह केलाय कव्हरमध्ये. एका धावेसाठी फलंदाज पडताय, दुसरी धाव मिळते का बघा. दुसरी धाव सुद्धा पूर्ण होईल असे चिन्ह दिसत आहेत. चेंडू अजूनही क्षेत्रक्षेकडे. तिसऱ्या धावेसाठी फलंदाज सज्ज, मात्र थोडंसं 2 धावावरती समाधान मानावं लागते. धाव संख्या आहे 4 बाद 54. 14 चेंडूमध्ये 64 धावांची गरज आहे. याच्या अगोदर संजय 11 संघाने इतकी तुफानी पारी सुरुवात केली होती. पहिल्या षटकामध्ये 21 धावा, दुसऱ्या षटकामध्ये 50 धावा, चौथ्या षटकाखेरीस 79 धावा. प्रोजेक्टेड स्कोअर जवळपास 200 पर्यंत गेला होता. त्यानंतर संजू मालक प्रेमी संघाने जोरदार कमबॅक केलं. आणि हा ऑफ स्टंपवरचा स्क्वेअर कट सरळ जातोय तो डीप बॅकवर्ड पॉईंटच्या दिशेने 4 धावांसाठी. फलंदाज आहे तो रमेश. 2 चेंडूमध्ये 6 या धावसंख्येवरती पोहोचतोय. एकूण धावसंख्या होते ते 4 बाद 58. 13 चेंडूमध्ये 60 धावांची गरज आहे. आणि रमेशची फलंदाजी खरोखरच पाहण्यासारखे. याला संधी जर अगोदर मिळाली असती तर आज बऱ्याच या स्पर्धेमध्ये बऱ्याच संघाने आपल्या खेळाडूंचे फलंदाजीचे क्रम बदलले, गोलंदाजीचे क्रम बदलले आणि निर्णायक असं कामगिरी त्यांच्याकडून करून घेतली. त्यामध्ये एक आर्यन स्पोर्टचा सोहन नलगे याला सलामीला पाठवायचा निर्णय सुद्धा सोहनने सार्थकी ठरवला. शिपान कडेगावकरला चांगली संधी मिळाली. टिपू विजापुरेला चांगली संधी मिळाली फलंदाजीमध्ये बढती देण्याची. आणि हे पुढचं 2026च्या JPLचं ही बीजांकुरण आहे. आणि चेंडू जोरात खेळायचा प्रयत्न. इरकल यांचं जोरदार पायचीतचे अपील, पण थ्रो घेण्यासाठी कोणी नाही. एकच खेळाडू आणि बॅकअपला सुद्धा कोणी नाही. पण एका धावेवरती समाधान आहेत दोन्ही फलंदाज यड्रावकर साहेब आणि रमेश. लेग बायचा इशारा. आणि आता 6वं षटक पूर्ण होते. 6 षटकांच्या अखेरीस धावसंख्या आहे 4 बाद 59. 5 धावा अतिरिक्त आहेत. 12 चेंडूमध्ये 59 धावांची गरज आहे. 12-59. आणि पुन्हा एकदा सर्व प्रेक्षकांच्या माहितीसाठी अभिजितनं झेललेला झेल एक हाती झेल कॅच ऑफ द टुर्नामेंट पैकी एक असू शकतो. देवा पडेयार यांनी सुद्धा एक अविस्मरणीय झेल टिपलेला आहे. आणि पुन्हा एकदा तो झेल दिसतोय. चेंडू पडलाय, फलंदाजीने चेंडू खेळलाय, चेंडू उंच हवेत, अजून सुद्धा चेंडू दिसतोय आणि हा झेल. हे संपूर्ण छायाचित्रण tenniscricket.in माध्यमातून संपूर्ण जगभरातल्या क्रिकेट रसिकांच्या पर्यंत पोहोचवलं जाते. त्यांचं tenniscricket.in जबरदस्त प्रेक्षक व्ह्यू संख्या, ज्यांना खूप प्रेक्षकांचं पाठबळ आहे.
त्यांच्या माध्यमातून हे समालोचन आपण पोहोचतोय. अक्षय साने त्यांचं स्वागत केलं जातंय. फाईन लेगला चेंडू खेळून चेंडू उंच हवेत आहे. एका टप्प्यानंतर क्षेत्ररक्षकाच्या हातात जातोय, पार्श्वच्या हातात. आणि या दरम्यान प्रेम मगदूम यांचे तीर्थरूप सतीश मगदूम हे लेदर बॉल क्रिकेटचे सांगली जिल्ह्यामध्ये त्यांनी प्रतिनिधित्व केलं होतं. काउंटी क्रिकेट इंग्लंडमध्ये खेळले होते. आणि चेंडू अजूनही हवेत आहे. फलंदाजाच्या बरोबर हा गोलंदाज धावतोय आणि गोलंदाजाने झेल सुद्धा टिपलाय, तो अक्षय साने हे पौराहित्य करण्यासाठी अतिशय प्रसिद्ध आहे. त्याचबरोबर उजव्या हाताने गोलंदाजी, डाव्या हाताने गोलंदाजी करतायत. आणि अक्षय सानेंचा पुरेपूर वापर गोलंदाजीचा हे अमोल भोजने करत होते. आता अमोल कुंभार त्यांच्या गोलंदाजीचा वापर करून घेत आहेत. धावसंख्या आहे ती 7व्या षटकामध्ये 5 बाद 61, 10 चेंडूमध्ये 57 धावांची गरज आहे. आणि आमचे सहकारी पांडुरंग महाराज आंधळे सारखं एक गाण्याचा उल्लेख करतायत. हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा, हुकला तो संपला, हे गाणं होतं 1980 साली प्रदर्शित झालेल्या सावली प्रेमाचे या चित्रपटातील. त्याच्यामध्ये आपले लिटल मास्टर सुनील गावस्कर साहेब यांनी काम केलं. त्याच्यानंतर 1988 साली नसरुद्दीन शाह साहेब यांच्या मालामाल या चित्रपटामध्ये सुनील गावस्कर यांनी पाहुणे कलाकाराची भूमिका केली होती. अतिशय जुन्या पुराण्या सर्व आठवणींना या स्पर्धेच्या निमित्तानं आपण उजाळा देतोय. पुन्हा एकदा अक्षय साने 5 बाद 61 अशी धावसंख्या असताना गोलंदाजीसाठी सज्ज आहे. आणि हा ऑफ स्टंपच्या बाहेरचा दाबत करायची संधी, मात्र यष्टीरक्षक संधी घेऊपर्यंत फलंदाजाने एक धाव पळून काढलेली आहे. आणि शिवराम गस्ते यांचा बॅट बाईजचा इशारा, परंतु शिवराम गस्ते बदलणारी थंडीमुळे त्यांचे हात थोडेसे हळुवारपणे उंच झालेले आहेत. धावसंख्या ती 5 बाद 62, 9 चेंडूमध्ये 56 धावांची गरज आहे. स्लोअर वन आणि थर्ड मॅन वरून सुद्धा महाराज असे आवाज जातोय मैदानात. 11 नंबरची जर्सी घातलेले आमचे संजय इरकल आपल्या अक्षयला महाराज म्हणून संबोधित करतायत. आणि हा फुलटॉस चेंडू रिव्हर्स फटका खेळायचा प्रयत्न, चेंडू पुन्हा जातोय. तो इरकल बंधू आहेत स्टेनच्या मागे, संजय इरकल, अनिल इरकल. धावसंख्या 5 बाद 62. आणि चेंडू लेग स्टंपरचा सोडून दिला यष्टीरक्षकासाठी, पंचाने तो वाईट ठरवलाय. आणि लॉंग ऑन लॉंग ऑफ कव्हर मध्ये सगळे सांगतायत 1 टप्पा महाराज. अक्षय साने अतिशय शांत, मैदानाबाहेर सुद्धा अतिशय शांत. आणि हा चेंडू खेळलाय मगदूम यांच्या डोक्यावरून थेट प्रेक्षागृहामध्ये. चेंडू बाहेर जातोय, चेंडू जातोय तो 6 धावांसाठी. धावसंख्या होते 7 षटकांच्या अखेर 5 बाद 69, 6 चेंडूमध्ये 49 धावांची आवश्यकता आहे. संजू मालक प्रेमी विरुद्ध संजय 11 हे 2 संघ खेळत आहेत. आणि यानंतर होणारा सामना आहे नयनतारा ऑप्टिकल्स जय भीम स्पोर्ट्स विरुद्ध शाहूनगर स्पोर्ट्स. अतिशय प्रेक्षणीय, रंगतदार, नाट्यमय घडामोडी असू शकणारा हा सामना. कारण जसजसं स्पर्धा पुढे जाते तसतसं या स्पर्धेतील उपांत्य फेरीतील 4 संघ हे ठरणार आहेत. म्हणजे कोणाचा तरी विजय, कोणाचा तरी पराभव हे इतर संघांच्या कामगिरीवरती सुद्धा, त्यांच्या स्पर्धेतील अस्तित्वावरती सुद्धा, त्यांच्या मार्गातील अडथळा ठरू शकतो का हे ठरवणारे हे इथून पुढचे 2 सामने आहेत.
6 चेंडूमध्ये 49 धावा. सहा चेंडूमध्ये 49 धावांची आवश्यकता आहे. एक्स्ट्रा कव्हर मगदूम पार्श्वजवळ हा चेंडू जातोय. प्रेम प्रेम मगदूम कोण प्रेम मगदूम आता गोलंदाजी करतोय. पवन पाटील स्वीपर कव्हर. प्रेम मगदूमची तीर्थरूप आहेत का येत आता? आणि इरकल बंधू अतिशय जोरदार क्षेत्ररक्षण लावतायत. मैदानात थेट समालोचक कक्षामध्ये या दोन्ही भावांचा आवाज येतोय. आणि आपण या JPL 2025 फाइंड म्हणून ज्या खेळाडूंना ओळखायला लागलेलं आहे, अभिराज एड्रावकर, पार्श्व पाटील, प्रेम मगदूम, सेपान कडेगावकर, हे सगळे अंडर 17 19 अंडर 19चे खेळाडू सगळे. आणि सर्व खेळाडूंना संधी दिली जाते. सर्व ज्येष्ठांचा सन्मान केला जातोय. नवोदितांचा संधीचा सोनं करण्याची त्यांना एक अवसर आहे. आणि चेंडू खेळला तो एक्स्ट्रा कव्हरला. एक धाव तर पूर्ण केले. दुसऱ्या धावसाठी फलंदाज पडतात का बघायचं आहे. माननीय आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर साहेब यांच्या अभिष्ट चिंतन सोहळ्यानिमित्त आयोजित क्रिकेट क्लब ऑफ जयसिंगपूर तर्फे जयसिंगपूर प्रीमियर लीग अर्थात JPL 2025च्या निमित्तानं काही उदयोन्मुख खेळाडूंची ओळख ही जयसिंगपूरच्या क्रिकेट रसिकांना झालेली आहे. ज्यांच्या खांद्यावरती, ज्यांच्या हातामध्ये जयसिंगपूरचं क्रिकेटचं पुढील पिढ्यांचं भविष्य ही पुढील काही वर्षासाठी असेल. आणि हा चेंडू एक्स्ट्रा कव्हरमध्ये खेळला आहे. अमोल कुंभार अतिशय नजाकतदार चेंडू थोपवत आहेत. आणि या दरम्यान एका धावची संख्या होती, धाव संख्या होती ती 5-73. 2 चेंडूमध्ये 45 धावांची गरज आहे. रन रेट वाढवायची रणनीती आहे इरकल बंधूंची. आणि हा स्लोअर वन संदीप पाटील यांनी हवेत खेळलाय. चेंडू खाली येतोय तो. आणि हा झेल सुटतोय. आपल्याला मैदानाच्या बाहेर ज्यावेळेला असं वाटतं की झेल सुटतोय, याला एक कारण असू शकतं. एक तर आपल्या खेळाडूंना नैसर्गिक प्रकाशामध्ये झेल घेण्याची सवय आहे. हा आपण कृत्रिम प्रकाश या ठिकाणी निर्माण केलेला आहे. त्याची सुद्धा आता पुरेशी सवय होईल खेळाडूंना. आणि आता एका चेंडूमध्ये 44 धावा. आणि हा शेवट होतोय डावाचा चौकाराने. आणि बहुधा फलंदाज एड्रावकर साहेब पायामध्ये काहीशी क्रॅम्प आलेले दिसतात. धावसंख्या आहे 117 धावांचा पाठलाग करत असताना 5-78. आणि आपल्या कोल्हापूरच्या भाषेमध्ये 78. 39 धावाने संजय 11 संघाने हा सामना जिंकलेला आहे. विजय संघाचे हार्दिक अभिनंदन. संजय मालक प्रेमी, आपणच या स्पर्धेमध्ये सहभागी होऊन चांगला दर्जेदार खेळ करून प्रेक्षकांची मन जिंकलात. आपल्याही स्पर्धेतील सहभागाबद्दल आम्ही संयोजकांच्या वतीने आपले विशेष आभार मानतोय. या सामन्यातील सामनावीरात पुरस्कार देण्यासाठी आम्ही विनंती करतोय माननीय MK साहेब आणि सागर खिचडे साहेब यांना.